धन्यवाद मिलिंद. मला आशा आहे की माझा आवाज तुम्हा सर्वांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचत आहे. खगोल मंडळाच्या या उपक्रमात आपण सर्वजण सहभागी होत आहात याचा मला अतिशय आनंद होत आहे. ऑनलाईन कोर्सेस करण्याचं काम हे अर्थात लॉकडाऊन सुरू झाल्या आपण सुरू केलेलं आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा आपल्याला काही गेल्या 1.5-2 वर्षापासून मिळायला लागलेला आहे. आजचा आपला विषय जो आहे तो सूर्य आणि सूर्यमाला हा विषय आहे. अर्थात मी अभय, हा तुझं व्याख्यान सुरू करण्यापूर्वी श्रोत्यांना एक विनंती की आपले माईक आणि व्हिडिओज ऑफ ठेवाल, पण तुम्हाला जर काही शंका असतील व्याख्यानाच्या दरम्यान आणि नंतर सुद्धा तर त्या तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहू शकता. ही एक गोष्ट झाली आणि कृपया स्लाइड्सवर अनोटेट करू नका. धन्यवाद. धन्यवाद सुजाता. स्लाइड दिसत सगळ्यांना? मला असं वाटतंय की सगळ्यांना स्लाइड दिसत असतील. हो, क्लिअर दिसतात. एक मिनिट. नमस्कार. आजचा आपला जो विषय आहे तो आहे आपला तारा सूर्य आणि सूर्यमाला. अतिशय विस्तृत असा विषय आहे आणि या विषयावरती मी युजली माझं व्याख्यान नसतं. आपल्याकडे सूर्य हा विषय युजली डॉक्टर अनिकेत सुळे हे घेतात, कारण ते सूर्य विषयावर त्यांनी PhD केलेली आहे. पण दुर्दैवाने आज त्यांना वेळ नसल्यामुळे ते हे व्याख्यान आपल्यासाठी आज या वेळेला घेऊ शकत नाहीये. सूर्यमाला हा जो विषय आहे हा आपल्याकडे महेश नाईक घेतात, तर त्यांचं चौथं लेक्चर जे असणार त्याच्यामध्ये ते थोडक्यात त्याच्यावरती आपलं मतप्रदर्शन नक्कीच करतील. अर्थात हा विषय मी अनेक वेळेला शिकवलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कोर्समध्ये शिकवला आहे, जय हिंदच्या कोर्समध्ये शिकवला आहे आणि माझा अतिशय आवडीचा असा हा एक विषय आहे. एक महत्वाचा फायदा मला आज असा मिळत आहे की मी ज्यावेळेला तारे, जन्म आणि मृत्यू हा विषय घेईल त्यावेळेला मला सूर्य या विषयावरती विशेष माहिती देण्याची काही गरज पडणार नाही. आपला तारा सूर्य हा अतिशय मोठा विषय आहे आणि आपण त्याला 3 टप्प्यांमध्ये असल्याचा आपण अभ्यास करणार आहोत. एक म्हणजे सूर्य म्हटलं की त्याचं उष्णता आपल्याला उन्हाळ्यामध्ये जाणवतं की प्रचंड उष्ण आपला सूर्य आहे. तर ही उष्णता येते कुठून? आणि हा विषय 1-2 नसून जवळपास 250, 300, 400 वर्ष चर्चा केलेला विषय आहे आणि याच्यावरती कोणालाही ठाम असं उत्तर काही मिळत नव्हतं. त्याच्यामुळे हा खूप वेळेला अनेक प्रकारे चर्चा केल्या गेलेला विषय आहे. थोडक्यात आपण त्याची माहिती सुरुवातीला घेणार आहोत. मग त्या अनुषंगाने सूर्याची जी औष्णिक प्रक्रिया आहे ती आणि अंतर्गत रचना कशी आहे याकडे आपण जाणार आहोत आणि नंतर सूर्याची जे आपल्याला दृश्य फीचर्स आहेत ते फीचर्स काय आहेत हे पण आपण त्यावेळेला बघायला सुरुवात करणार आहोत. आणि नंतर शेवटी वेळ मिळाला तर मी अर्थात सूर्यमालेची निर्मिती या विषयावरती थोडक्यात 2 ते 3 स्लाइड मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करेन. टायमर लावतो जेणेकरून मला वेळेचं भान राहील, नाही तर माझं युजली लेक्चर जे आहे ते पुढे निघून जातं. सूर्याचा आता ह्या ज्या स्लाइड्स मी बनवले आहेत या बायलिंग्वल या अर्थाच्या जरी असल्या तर सुरुवातीच्या स्लाइड्स काही मराठी आहेत, नंतर मराठी इंग्रजी अशा 2 भाषेत आहेत आणि नंतर मात्र शेवटच्या स्लाइड्स फक्त इंग्रजी आहेत. यात अवकाश त्याचं मराठीकरण मी पूर्ण करेल आणि आपल्या सर्व लोकांना दोन्ही भाषेत हा कोर्स बघायला पण मिळेल आणि वाचायला पण मिळेल. आपल्या सूर्याचा हा डेटा मी इथे दिलेला आहे. हा कोणतंही पुस्तक तुम्ही घेतलं त्याच्यामधून मिळणारा डेटा आहे. सूर्य ते पृथ्वी यांचं जे सरासरी अंतर आहे ते एवढं प्रचंड आहे. एवढं प्रचंड अंतर, सरासरी अंतर 15 कोटी किलोमीटर एवढं प्रचंड अंतर सूर्य-पृथ्वी आहे आणि या अंतराला आपण एक खगोलीय एकक, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असं म्हणतो. त्याचा अर्थ सूर्य आणि पृथ्वी याच्यातलं अंतर जर 1 असेल तर त्या पट्टीमध्ये इतर ग्रहांचे अंतर आपण सांगू शकतो. उदाहरणार्थ जर आपल्याला झालं तर शुक्राचं अंतर हे 0.7 0.7 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आहे. याचा अर्थ
सूर्य पृथ्वी अंतराच्या 0 × 0.7 एवढ्या अंतरावरती शुक्र हा सूर्यापासून आहे. गुरु ग्रह 5 खगोलीय एकक अंतरावरती आहे. याचा अर्थ आपल्याच अपेक्षा 5 पट अंतरावरती तो आहे. दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की सूर्यापासून निघणारा जो प्रकाश आहे, जो आपल्याला रोज सकाळी आपल्यापर्यंत पोहोचतो, तो आपल्यापर्यंत पोहोचायला 8 मिनिटं एवढं अंतर लागतं. तर खगोलीय एकक हे जसं एक एकक आहे अंतराचं, तसंच प्रकाश वर्ष हे एक एकक आहे. एक प्रकाश वर्ष म्हणजे किती? तर एका वर्षभरामध्ये प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत किती अंतर पार केलं, हे जे प्रचंड अंतर आहे त्याला एक प्रकाश वर्ष असं म्हणतात. आणि पृथ्वीपासून सूर्यचे जे अंतर आता वरती बघितलं, हे त्या एककामध्ये केवळ 8 मिनिट एवढं आहे. याचा अर्थ सूर्याच्या पृष्ठभागापासून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला 8 मिनिटं लागणार आहेत. म्हणजे उद्या सूर्य समजा सडनली गायब झाला, विझला, बंद पडला, तर आपल्याला 8 मिनिटांनंतर कळणार आहे. म्हणूनच मी नेहमी असं म्हणतो की आपण आकाश दर्शन करताना आपण काय करतो, तर आपण आकाश दर्शन करत असताना आपण भूतकालामध्ये बघत असतो. आपण खगोलशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट ही भूतकाळातली गोष्ट आहे. चंद्र हा 1 सेकंद जुना आहे. सूर्य हा 8 मिनिटं जुना आहे. देवयानी दीर्घिका ही 22 लक्ष वर्ष जुनी आहे. त्यामुळे अंतर जेवढी जास्त, तेवढं प्रकाश यायला लागणारा वेळ जास्त, तेवढं ती वस्तू ही पुरातन किंवा पूर्वीची आहे असं आपण म्हणू शकतो. ही कल्पना आपण ज्यावेळेला आकाश दर्शनाची पूर्वतयारी करू त्यावेळेला मी पुन्हा ती समजून सांगेन. तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो सूर्याचा दृश्यमान भाग, जो म्हणजे आपण सूर्याची चकती म्हणतो, आपला सूर्य गोल दिसतो, तर कोनीय याच्यामध्ये तो साधारणपणे 32 आर्क मिनिट किंवा अर्धा अंशाचा आहे. म्हणजे जर आपण आपला हात असा सरळ खेचला आणि अंगठा असा पूर्ण धरला, तर सूर्य या बरोबर अंगठ्याच्या विड्थ मध्ये पूर्णपणे मावून जातो. हा झाला आपला अर्धा अंशाचा सूर्य. सुदैवाने पौर्णिमेचा चंद्र जो असतो तो देखील अर्धा अंश एवढ्याच व्यासाचा आहे, कोनीय व्यासाचा आहे. आणि म्हणूनच एका विशिष्ट दिवशी समजा चंद्र आणि सूर्य एकत्र आले तर आपल्याला खग्रास सूर्यग्रहण बघायला मिळतं. हा डेटा आपण स्किप करूया. आम्ही पुन्हा एकदा इथे टाकलेला आहे मराठीमध्ये, त्याचं थोडक्यात माहिती दिली. महत्वाची गोष्ट जी आहे त्याचा स्थिरांक आहे, ज्याच्याकडे आपण थोड्या वेळाने येणारच आहोत. दीप्ती जी आहे सूर्याची, लिमिनसिटी, याचा अर्थ सूर्याकडनं किती प्रमाणात तेजस्विता आपल्याकडे येत आहे, तर हा एवढा प्रचंड मोठा आकडा आहे. 3.8 × 10⁻²6 3.8 10⁻26 वॉट एवढं प्रचंड प्रमाणात आपल्याकडे सूर्याकडनं प्रति सेकंद ऊर्जा येत असते. आणि ही सतत येत असते. आणि ही सतत येणारी जी ऊर्जा आहे ती आपण विशिष्ट प्रकारे जर सांगितली त्याला सौर स्थिरांक किंवा सोलर कॉन्स्टंट असं म्हणतात. ही आपण परत चर्चा करणार आहोत. आता सूर्याचे 2 भागात आपण वर्गीकरण करूया. आधी अंतर्गत भाग बघूया आणि मग बाह्य दृष्टिकोनातनं जे महत्वाचे ते भाग बघणार आहोत. त्यामुळे आपल्या व्याख्यानाचा पहिला भाग हा डावीकडचा आहे आणि नंतरचा भाग जो आहे हा उजवीकडचा. अर्थात निरीक्षण करताना आपण पहिले उजवीकडचा भाग बघतो आणि डावीकडचा कधीही न बघणारा भाग हा केवळ आपण या उजवीकडच्या भागातनं समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर सूर्याचे 3 टप्प्यात आपण वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे कोर किंवा गाभा, जो अर्थात सूर्याच्या केंद्रापासून सुरू होत आहे. दुसरा गाभ्या नंतरचा जो भाग आहे हा अभिसरण, कन्व्हेक्टिव्ह झोन आणि रेडिएटिव्ह झोन, हे 3 टप्पे आपण सूर्याच्या बाबतीत सांगू शकतो. सूर्याचा जो पृष्ठभाग आहे त्याला फोटोस्फिअर किंवा दीप्त मंडल असं म्हणतात. हा सूर्याचा पृष्ठभाग आहे जो आपल्याला प्रत्यक्ष दिसतो. गाभा काही आपल्याला दिसत नाही. आपल्याला जे दिसतं तो त्याचा फोटोस्फिअर आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं वातावरण, जसं पृथ्वीवर वातावरण आहे तसं सूर्याला देखील वातावरण आहे. त्याला क्रोमोस्फिअर किंवा वर्णमंडल असा मराठीमध्ये शब्द दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे सदैव आपल्यासाठी अदृश्य असतं, केवळ खग्रास स्थितीमध्ये सूर्य गेला की दिसतं, त्याला म्हणतात सौर किरीट किंवा सोलर करोना. हा करोना व्हायरस नसून हा करोना सूर्याचा करोना आहे. आणि हा करोना जो आहे त्याला स्पिक्युल्स असतात असे, जे मी नंतर दाखवेल. आणि त्याच्यामुळे स्पिक्युल असलेल्या कोणत्याही वस्तीला करोना किंवा किरीट हा शब्द हा रूढ झाला. त्यामुळे नवीन जो हा व्हायरस आहे कोविडचा, त्याच्यामध्ये स्पिक्युल्स आहेत म्हणून त्याला करोना व्हायरस असं नाव दिलेलं आहे. आता सूर्य करोना दिसायला अतिशय सुंदर असतो, आल्हाददायक असतो आणि त्याच्यापासून कोणत्याही प्रकारची हानी आपल्याला संभवत नाही. सूर्य अतिशय सर्वसाधारण असा तारा आहे. आपल्यासाठी तो तेजस्वी आहे कारण तो आपल्याला अतिशय जवळ आहे.
सूर्याला आपण खूप अंतरावरती नेऊन ठेवलं तर कदाचित आपण सूर्याला ओळखू देखील शकणार नाही एवढा सर्वसामान्य तारा हा सूर्य आहे. सूर्याचं जे इतर निरीक्षणात्मक दृष्टिकोनातून काय कुठे आपण त्याला ठेवू शकतो हे आपण ज्या वेळेला मॅग्निट्यूड स्केल किंवा दृश्यप्रत हा विषय हाताळू 6व्या लेक्चरमध्ये, त्यावेळेला आपल्याला ते लक्षात येईल मी का असं म्हणतो की सूर्य हा एक अतिशय सर्वसाधारण तारा आहे. आता एक छोटासा कन्सेप्ट सांगतो, ज्यांना भौतिक शास्त्राचं बॅकग्राऊंड आहे किंवा इंटरेस्ट त्या लोकांसाठी हा महत्वाचा आहे. अर्थात इतरांसाठी हा अतिशय नवीन कन्सेप्ट असेल तर तो चांगला कन्सेप्ट आहे. आपल्या सूर्यमालेतील ऊर्जेचा स्रोत केवळ आपला सूर्य आहे. सूर्य हा एकच तारा आहे. बाकी सगळे जे ते ग्रह, लघुग्रह, कुजे ग्रह, धूमकेतू इत्यादी आहेत. तारा आणि ग्रहातला फरक आपल्याला माहिती आहे. मागच्या व्याख्यानात मिलिंदने सांगितलंय. ग्रह हा स्वतःची ऊर्जा तयार करत नाही, तो ताऱ्याची ऊर्जा जी ती परावर्तित रिफ्लेक्टिंग करतो आणि आपल्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे ऊर्जेचा स्रोत म्हणजे तारा. प्रत्येक ताऱ्याला जन्म असतो, त्याचं आयुष्य असतं आणि त्याचा मृत्यू असतो. 3 टप्पे असतात. मी ज्यावेळेला ताऱ्यांचा जन्म मृत्यू शिकल त्यावेळेला हा विषय परत घेईल. त्यामुळे प्रत्येक ताऱ्याचा जन्म होतो. तारा जगतो म्हणजे काय हे आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बघणार आहोत आणि तारा मरतो म्हणजे काय हे आपण पुढच्या व्याख्यानांमध्ये बघणार आहोत. आता सूर्य जो आहे तो आपण असं म्हणतो की साधारणपणे 6000 अंश केल्विन एवढा तेजस्वितेचा आहे, एवढ्या टेम्परेचरचा आहे, एवढं त्याचं तापमान आहे. भौतिकशास्त्रामध्ये आपण ब्लॅक बॉडी नावाचा एक प्रकार घेतो, ज्याला साधारणपणे असा तो दिसतो आणि ह्या गोलामध्ये एकच होल आहे, छिद्र आहे. या छिद्रातून जर आपण प्रकाश पाठवला तर हा प्रकाश आतल्या आत रिफ्लेक्ट होत राहतो. त्याच्यामुळे आत गेलेला कोणताही प्रकाश किरण या गोलकातनं बाहेर जाऊ शकत नाही. ही जी वस्तू याला ब्लॅक बॉडी किंवा कृष्ण पदार्थ असं म्हणतात. आणि हे अतिशय महत्वाचं आहे कारण जेवढ्या हा आयडियल ऍब्झॉर्बर आहे, सर्व येणारी ऊर्जा शोषून घेणारा हा गोलक आहे. अर्थात ऊर्जा शोषून घेतली तर त्या गोलकाने इतर तरंगलांबींवरती, सर्व तरंगलांबींवरती त्या ऊर्जेचं उत्सर्जन पण केलं पाहिजे. सो व्हॉट इज अ ब्लॅक बॉडी? ब्लॅक बॉडी इज अन आयडियल कन्सेप्ट which absorbs all the light which is falling inside it, all the energy that is going inside it. At the same time, eventually it will start emitting radiations over various wavelengths. That is for the thermal equilibrium point of view. ही ब्लॅक बॉडी आहे आणि याचा हा वर्णपट आपल्याला इथे दिसत आहे. याला ब्लॅक बॉडी रेडिएशन असं म्हटलं जातं. अतिशय महत्वाचा हा विषय आहे. प्रत्येक तारा जो आहे, ताऱ्यामध्ये कितीही आपण ऊर्जा टाकली बाहेरनं तरी ती पूर्णपणे तो शोषून घेतो आणि सर्व तारे हे सर्व तरंगलांबींवरती उत्सर्जन करतात. तरंगलांबी म्हणजे काय पुन्हा सांगतो, आपल्याला माहिती आहे सूर्याचा जो प्रकाश आपण बघतो, हा जो आपल्याला पिवळसर सूर्याकडे येणारा प्रकाश दिसतो, हा दृश्य प्रकाश आहे. त्याच्या पलीकडे अवरक्त आहे, त्याच्या अलीकडे अतिनील किंवा अल्ट्राव्हायोलेट आहे. नंतर रेडिओज आहे, रेडिओ वेव्हज आहेत, एक्सरेज आहेत, मायक्रोवेव्हज आहेत. अशी सूर्याची एक प्रत्येक प्रकाशाची जी तरंगलांबी वर्णपट आहे तो आपल्याला माहिती आहे आणि प्रत्येक तारा हा सर्व तरंगलांबींवरती एमिशन किंवा उत्सर्जन करत असतो. पैकी त्याचं पीक एमिशन जे आहे किंवा जास्तीत जास्त उत्सर्जन हे एक विशिष्ट तरंगलांबीवरती होत असतं आणि ती तरंगलांबी त्या ताऱ्याच्या रंगाची मानली जाते. उदाहरणार्थ सूर्याच्या बाबतीत आपण 5800 अंश केल्विन इथे पीक आहे, म्हणून दृश्य प्रकारात आपण सूर्याला अतिशय तेजस्वीपणे सहज बघू शकतो. हे महत्वाचं आहे. ताऱ्याचं वस्तुमान जे आहे त्याच्यावरती ताऱ्याची उत्सर्जनाची तरंगलांबी जी आहे, सर्वोत्कृष्ट तरंगलांबी जी आहे ती त्याच्यावरती अवलंबून असते. द टेम्परेचर ऑफ अ स्टार, इफेक्टिव्ह टेम्परेचर ऑफ अ स्टार डिपेंड्स ऑन मास ऑफ अ स्टार. मॅसिव्ह स्टार एमिट्स मोर रेडिएशन, देअरफॉर दे आर ब्लू इन कलर. ताऱ्याचं जे वस्तुमान आहे ते जास्त असेल तर त्याचं तापमान जे आहे, सरफेस टेम्परेचर ज्याला म्हणतो आपण, पृष्ठभागाचं तापमान, ते देखील जास्त असतं. असे सर्व तारे हे निळ्या रंगाचे तारे असतात, ब्ल्यू स्टार्स असं आपण त्याला म्हणतो. त्याचं विरुद्ध टोक, तापमान कमी असेल तर त्याचा रंग हा लाल असतो. सो दोज आर दी लो टेम्परेचर स्टार्स, दोज आर द डाईंग स्टार्स. आपण ते नंतर बघणार आहोत. ते मृत होणारे तारे असतात. हा महत्वाचा मुद्दा आपण आता इथे बघितलेला आहे. हे का महत्वाचं आहे कारण पुढे आपण जाऊया. आता ताऱ्याची दीप्ती बघूया आपण थोडक्यात कशी असते. सूर्याकडनं जी काही ऊर्जा आपल्यापर्यंत येत असते ती प्रचंड आहे. 3.3 × 10⁶ जूल्स पर सेकंद एवढी प्रचंड ऊर्जा आपल्याकडे सूर्याकडनं येत असते. आता प्रचंड म्हणजे किती, याचं कंपॅरिझन देतो. समजा 100 वॉटचा आपण बल्ब लावला तर साधारणपणे 100 जूल एनर्जी आपल्याला एका सेकंदाला मिळते. आणि ह्याच्या विरुद्ध बरोबर
10⁻26 10⁻26 जूल्स एक सेकंद एवढी प्रचंड ऊर्जा सूर्य आपल्याकडे सतत सतत टाकत असतो. एक थोडी गमतीची गोष्ट करूया की समजा आपल्याला आपण एक 60 वॉटचा बल्ब घेतलेला आहे आणि तो 12 तास चालवला, आपण सुरू ठेवून दिला त्याला, साधारणपणे 0.7 किलोवॉट अवर एवढं आपल्याला त्याची ऊर्जा मिळणार आहे. आणि एका युनिटची कॉस्ट मुंबईमध्ये 2 ते 3 रुपये आहे, आपण 2.5 रुपये पकडूया. याचा अर्थ जर आपण अर्धा दिवस, कारण अंधार अर्धा दिवस असतो, तर अर्धा दिवस जर हा बल्ब चालवला तर साधारण आपल्याला 2 रुपये एवढं बिल येणार आहे, लाईटचं बिल. आता असं समजूया की अर्ध्या जगामध्ये अंधार पडलेला आहे, कारण रात्र आहे त्या ठिकाणी, 12 तासाची रात्र आहे आणि साधारणपणे 3.5-4 करोड ही त्या अर्ध्या भागाची लोकसंख्या आहे. आणि 4 माणसं एक बल्ब वापरत असतील तर साधारणपणे 10 लक्ष बल्ब आपल्याला लावावे लागणार आहे. याचा अर्थ 60 वॉटची अर्ध्या पृथ्वीवरती आपण असे दिवे लावले, एका घराला एक असे 4 माणसांना एक असा दिवा लावला तर साधारणपणे 27 लाख रुपये एवढं आपल्याला एका दिवसाचं बिल येणार आहे. आता हे प्रचंड बिल असं आपण म्हणूया, 27 लाख रुपये खूप जास्त बिल आहे. आता सूर्याच्या बाबतीत बघूया. समजा आपण ह्याच सूर्याला, हा सेकंदाचा होता, त्याला 12 तास आपण चालवतो ठरवलं, तर एवढं प्रचंड किलोवॉट अवर असं त्याचं रेटिंग असणार आहे. आणि त्याची जी काही बिल येणार आहे इलेक्ट्रिसिटीचं आपल्याला, समजा सूर्याला आपण इलेक्ट्रिसिटी चालवतो म्हटलं तर एवढं प्रचंड 90 लक्ष अब्ज रुपये एवढं प्रचंड बिल आपल्याला अर्ध्या दिवसाच्या हिशोबाने येणार आहे. आता कल्पना करा की असं हे 200 लक्ष अब्ज दिवसाचा बिल असेल, असं आपण वर्षानुवर्ष शतकानुशतक सतत चालवत आलेलो आहे. त्याच्यामुळे सूर्य चालवणं आपल्याला हे कोणत्याही प्रकारे अर्थातच परवडणार नाहीये आणि म्हणून तो फुकट मिळतो आणि म्हणून आपण कदाचित त्याचं पूर्णपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, असंच आपण सातत्याने म्हणत आलेलं आहे. असा गमतीचा भाग आहे. कॅल्क्युलेशन थोडं पुढे मागे असू शकतं, फक्त एक कंपॅरिझन म्हणून तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून मी हे दाखवलं. हा एवढा तप्त असलेला सूर्य, हा सर्वांना माहिती तप्त आहे. हा एवढा प्रचंड सूर्य तप्त जो होता, हा कसा होता हा प्रश्न साहजिक शतकानुशतक लोकांना पडलेला आहे. अगदी जुन्या काळी सुद्धा यावेळेला अग्नीची निर्मिती झाली, आग आली, आगेपासून शेकोटी तयार झाली. आपण मनुष्याने आग लावून स्वतःला, रात्री थंडी असेल तर शेकण्याची सोय केलेली आहे, स्वयंपाक करण्याची सोय केलेली. त्यामुळे लाकडं जाळली की आग तयार होते हे ज्या वेळेला कळलं आणि जमायला लागलं, त्याच्यानंतर सर्वात पहिली संकल्पना हीच होती की हा जो सूर्य हा एक प्रचंड मोठा अग्निगोलक आहे. आणि म्हणून पूर्वीच्या प्राचीन ऐतिहासिक दाखले जर बघितले तर त्या ठिकाणी एक गोलक आहे जो सतत पेटत असलेली ती लाकडाची एक भट्टी आहे आणि ती भट्टी म्हणजे सूर्य आहे असं लोक मानत होते. आता असं जरी असलं तरी साहजिकच पुढे प्रश्न आला की ह्या भट्टीमध्ये लाकडं आहेत तरी किती, आणि अशा प्रकारे जर निर्मिती करायची असेल आपल्याला ऊर्जेची तर किती प्रचंड प्रमाणात आपल्याला लागणार तरी किती, आणि हे टिकणार तरी किती. जसं आपण लाकडं फोडले, 2 लाकडं टाकले जाळायला रात्री तर सकाळपर्यंत पूर्ण संपून जातात. पण ही भट्टी मात्र सतत पेटलेलीच आहे. त्यात लाकडं टाकतो कोण, विझत कशी नाही, आणि विझणार असेल तर कधी विझणार आहे, हा प्रश्न साहजिकच लोकांसमोर आला. त्याच्यामुळे 19व्या शतकाच्या सुमारास असं सुचवलं गेलं की सूर्य साधारणपणे 10 करोड वर्ष जुना आहे. आता ही एक 10 करोड ही कल्पना कुठून आली सांगणं कठीण आहे, पण असं एक मान्यता होती की 10 करोड वर्ष एवढा जुना हा सूर्य आहे. अर्थात ती भट्टी 10 करोड वर्षापेक्षा जास्त तेवत ठेवली गेलेली आहे. एक थोडक्यात सांगतो, वरती जे लिहिलेलं आहे तेच इंग्रजीमध्ये खालती लिहिलेलं आहे, कारण मूळ जे लेक्चर माझं होतं ते मराठीमध्ये नसून इंग्रजीमध्ये होतं. पण आता नुकतंच मी त्याचं द्वैभाषिक करायला सुरुवात केली, त्यामुळे वरती आणि खालती बऱ्यापैकी सेमच आहे. तुम्ही तुमच्या सोयीने जे तुम्हाला योग्य वाटेल ते रेफर करू शकता. आता आज आपल्याला माहिती आहे की सूर्य हा जवळपास 4.5 अब्ज वर्ष जुना आहे, पण हा डेटा जो आहे हा 10 करोडचा होता. मग आता लोकांनी कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केली की असं समजूया की सूर्यामधली जी ऊर्जा आहे ती केमिकल ओरिजिनची आहे, रासायनिक प्रक्रियेतून येणारी ऊर्जा आहे. कोळसा किंवा काहीतरी होते तिकडे आणि त्याच्यावरून ही ऊर्जा निर्माण होते. तर त्याच्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन लोकांनी करायला सुरुवात केलं. आता सूर्याची दीप्ती आपल्याला माहिती आहे, आपण आत्ताच बघितली आहे, 10⁻26 आहे. कोळसा ज्वलन प्रक्रियेचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की 10⁻⁻19 जूल्स पर ॲटम अशी बर्निंग प्रोसेस आहे. आणि एकूण प्रक्रियेचा जर आपण अभ्यास केला तर साधारणपणे एवढी ऊर्जा निर्माण करायला एवढे प्रचंड ॲटम पर सेकंद आपल्याला लागणार आहे.
आता एक संकल्पना अशी होती की 10�57च्या आसपास ॲटम्स सूर्यामध्ये असले पाहिजे. याचा अर्थ एकूण ज्वलन जे आहे ते 10,000 वर्षापेक्षा जास्त जुनं नाहीये. अर्थात सूर्याचं जी एक आयुष्यमान आहे हे ह्या प्रक्रियेतनं जर आपण कल्पना केली तर 10,000 वर्ष एवढं ठरतं. आता हे साहजिकच खोटं आहे, कारण आपल्याला माहिती आहे पूर्वीपासून आपल्याला माहिती होतं की अनेक संस्कृत्या ज्या आहेत त्या 5,000 6,000 वर्ष देखील जुन्या असतील आणि त्या काळी देखील प्राचीन अवशेष सापडले होते आणि ते काही लाख वर्ष जुने अवशेष होते. डायनोसॉरचा ज्यावेळेला शोध लागला त्यावेळेला तो कैक कैक जुना आहे हे देखील लोकांच्या लक्षात आलं होतं. याचा अर्थ 10,000 वर्ष ही संकल्पना 100% चुकीची आहे. म्हणून ऊर्जेचा स्रोत हा अशा प्रकारचा लाकूड जळणारा किंवा काही नसून इतर काहीतरी असलं पाहिजे असं लोकांना वाटायला लागलं. पुढचा जो मुद्दा आणला तो लॉर्ड केल्विन आणि हेल्महोल्ट्झ यांनी आणला आणि त्यांनी ग्रॅव्हिटेशनल कॉन्ट्रॅक्शन हा एक प्रयोग त्यांनी केला की गुरुत्वाकर्षणाचं गुरुत्वीय आकुंचन होत आहे. सूर्याच्या ठिकाणी असंख्य जे वस्तुमान आहे त्याचं सातत्याने गुरुत्वीय आकुंचन होत आहे आणि त्या आकुंचनामुळे जी काही ऊर्जा तयार होत आहे ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते. हा युनिक कन्सेप्ट आहे, व्हेरी व्हेरी युनिक कन्सेप्ट. आणि हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्ट्रॅक्शन प्रत्यक्षात सूर्याच्या बाबतीत प्रत्येक ताऱ्याच्या बाबतीत होतच असतं हे आपण नंतर बघणार आहोत. आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल कॉन्ट्रॅक्शनमुळे अंतर्गत जे गॅसेस असतात त्यांचं कॉम्प्रेशन दाब होऊन ते एकत्रित येण्याचं प्रकार देखील होत असतं. हे देखील पुढे सिद्ध केलं गेलेलं आहे. आता ही जी कल्पना आहे याच्यामधून ताऱ्याची निर्मिती आणि जीवनकाल ह्याचं अनालिसिस नंतर केलं गेलेलं आहे. पण ह्याच्यामधनं जी ऊर्जा तयार होते ती ऊर्जा आपल्याला खरोखरच मिळते का हे त्यावेळेला अर्थातच माहित नव्हतं. आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर असं लक्षात आलं की याही प्रक्रियेमध्ये जर गुरुत्वीय आकुंचनामुळे ऊर्जा तयार होत असेल आणि आपल्याकडे येत असेल तर सूर्याचं जास्तीत जास्त वय हे 2.5 कोटी वर्ष एवढं असलं पाहिजे. हेही चुकीचं आहे, लोकांच्या लक्षात होतं. हे बरोबर नाहीये. हे वय खूपच कमी आहे. सूर्य हा त्यापेक्षाही प्राचीन असला पाहिजे याबद्दल कोणाच्याही मनात त्यावेळी शंका नव्हती. अर्थातच दुसरी हायपोथेसिस देखील चुकीची आहे. आता हे सगळं प्रकरण अनेक वर्ष चाललं. अखेर 1905 मध्ये ज्यावेळेला आईन्स्टाईनने स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मांडलं आणि E=mc² हा अतिशय प्रसिद्ध इक्वेशन त्याने समोर आणलं आणि असं सिद्ध केलं, सैद्धांतिकरित्या सिद्ध केलं की ऊर्जेचं रूपांतर हे वस्तुमानाचं रूपांतर हे ऊर्जेमध्ये आणि ऊर्जेचं रूपांतर हे वस्तुमानामध्ये होऊ शकतं. एनर्जी अँड मास आर इंटरकन्व्हर्टेबल अँड कनेक्टेड थ्रू दिस पर्टिक्युलर एक्सप्रेशन. त्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की कदाचित ही जी प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेमधूनच सूर्याकडनं ऊर्जा निर्मिती होत असेल. अर्थात ही प्रक्रिया पुढे यायला पुढे काही वर्ष लागले. आईन्स्टाईनचा सिद्धांत 1905 मध्ये आला तरी 1920च्या सुमारास अखेरीस आपण हे कोडं बऱ्यापैकी सोडवू शकलो. आता ही आज आपल्याला माहिती आहे की सूर्याच्या गाभ्यातली जी रिॲक्शन आहे ही थर्मोन्यूक्लिअर आहे, औष्णिक अणुकेंद्रीय संमिलन ह्या प्रकारे ही निर्मिती झालेली आहे. आता ऊर्जेचं रूपांतर कसं होतं तर वेगवेगळे जे हायड्रोजनचे कण त्या ठिकाणी आहेत, केंद्रक त्या ठिकाणी हायड्रोजन न्यूक्लिया ज्या त्या ठिकाणी आहेत त्या एकत्रित यायला लागतात आणि त्यांचं फ्युजन किंवा संमिलन होऊन नवीन पदार्थ तयार होतो हिलियमचा अर्थातच. आणि ह्या प्रक्रियेमध्ये थोडीशी ऊर्जा जी आहे ती बाहेर पडू शकते. प्रक्रिया कशी होते पुन्हा सांगतो, नंतरच्या स्लाइडमध्ये मला वाटतं आहे. 2 हायड्रोजनचे हे जे न्यूक्लियाय आहेत, गाभा आहेत, ते इलेक्ट्रॉन उडून गेलेले आहेत आणि हे 2 एकत्र येतात आणि हे ज्यावेळेला एकत्र येतात त्यांचं संयुक्त वस्तुमान जे आहे ते आणि फायनल जे 2Hचं वस्तुमान आहे त्यात थोडा अंतर असतं. 2Hचं वस्तुमान 1+1 पेक्षा थोडंसं कमी असतं. हा जो वस्तुमानाचा दोष आहे त्याला वस्तुमान दोष किंवा मास डिफेक्ट असं म्हटलं जातं. आणि हा जो मास डिफेक्ट आहे हा मास डिफेक्ट जो आहे तो ऊर्जेच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचू शकतो, बाहेर निघू शकतो. हे मिसिंग मास जे आहे त्याचं रूपांतर ऊर्जेमध्ये होतं. आण्विक 2 प्रक्रिया आहेत, एक म्हणजे फ्युजन आणि फिशन. दोन्हीमध्ये ऊर्जा ही आपल्याला दिसत आहे. याच्यामध्ये आपण युरेनियम सारख्या मोठ्या एलिमेंटचं तुकडे करतो, फिजन करतो आणि त्याच्यातून ऊर्जा येते. आणि दुसऱ्या केसमध्ये आपण हायड्रोजन सारख्या याचं फ्युजन किंवा संमिलन करतो आणि त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. आता यासाठी आवश्यक काय आहे तर एकतर अणूचे पूर्णपणे आयनीकरण झालं पाहिजे.
आणि हे साहजिक, हे अतिशय गरजेचं आहे. अणूचं आयनीकरण झालेलं आहे समजा फॉर एक्झाम्पल, तर प्रचंड तापमान असणार आहे त्या ठिकाणी, सूर्याच्या केंद्र ठिकाणी प्रचंड दाब असणार आहे. त्या दाबामध्ये अणूचं पूर्णपणे आयनीकरण झालेलं असणार, सर्व इलेक्ट्रॉन निघून गेलेले असणार आहे. आणि मग हायड्रोजन प्लस प्लस हायड्रोजन असे 2 हायड्रोजन असतील आणि त्यांना एकत्र आणायचे. आता त्यांना जर एकत्र आणायचं आहे, तुम्हाला माहिती आहे की समभार असेल तर त्यांचं रिपल्शन होतं, हे विरोधी असतं. विषमभार एकमेकांकडे आकर्षित केले जातात. समभार सेम चार्ज असेल तर त्याचं रिपल्शन होतं. तर सेम चार्जच्या न्यूक्लिआय त्यांना जवळ खेचून आणायचं असेल, त्यांची जी न्यूक्लिअर फोर्सेस आहे त्याला जर आपल्याला ओव्हरकम करून बाइंड करायचं असेल तर तर अतिशय कठीण अशी ही गोष्ट आहे. आणि त्याच्यातनं जी काही मास डिफेक्ट असणार आहे ती पण प्रचंड आपल्याला ऊर्जा बाहेर टाकून दिसणार आहे. अशा विषम परिस्थितीमध्ये आता ती कुठे असते, तर सूर्याच्या गाभ्यामध्ये असते. हायड्रोजन केंद्रक एकत्र येतात आणि त्याच्यापासून इव्हेंच्युअल हेलियमची निर्मिती होते. आणि ही जी प्रोटॉन प्रोटॉन शृंखला आहे त्याला आपण हायड्रोजन बर्निंग रिॲक्शन असं देखील म्हणतो. या रिॲक्शनमुळे सूर्यामध्ये ऊर्जेची निर्मिती होते. H प्लस H 2H तयार झालेलं आहे. जे काही वस्तुमान डिफेक्ट मास डिफेक्ट आहे ते ऊर्जेच्या स्वरूपात बाहेर जाणार आहे इव्हेंच्युअली. 2H प्लस 1H 3H झालेलं आहे. पुन्हा त्याच्यातनं गॅमा म्हणजे ऊर्जा बाहेर पडलेली आहे. आणि 3He प्लस 3He यांचं 4He मध्ये रूपांतर झालेलं आहे. 1H आणि ऊर्जाची आहे ती बाहेर पडली. ही टोटल रिॲक्शन आपल्याला जर बघायचं तर 4H विल गिव्ह यू हिलियम प्लस न्यूट्रिनो. न्यूट्रिनो हे भाररहित आणि अत्यंत कमी वस्तुमान, शून्यच मानूया आपण फॉर द टायमिंग. शून्य वस्तुमानाचे हे मूलभूत कण आहेत आणि अर्थात प्रचंड ऊर्जा ही फोटॉनच्या स्वरूपात बाहेर पडत आहे. ही सूर्याच्या केंद्रस्थानात सतत सुरू असलेली, परपेच्युअल असं त्याला म्हटलं जातं, सदोदित सुरू असलेली ही रिॲक्शन आणि या रिॲक्शन मध्ये खूप प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. थोडक्यात 1-2 मिनिटात आपण बघूया किती ऊर्जा बाहेर पडणार आहे. तर मी मगाशी इक्वल टू mc स्क्वेअर तुम्हाला सांगितलंय. ई म्हणजे एनर्जी आहे, एम म्हणजे मास आहे, सी म्हणजे प्रकाशाचा वेग आहे. प्रकाशाचा वेग हा सर्वात जास्त मानला गेला. इन व्हॅक्युम वेलोसिटी ऑफ लाईट इज मॅक्सिमम. ही वेलोसिटी आपण पकडत आहोत. आणि मास लॉस किती आहे, तर हिलियमचे जे अणू एकत्र आल्यानंतर हिलियमचे जे काही केंद्रक तयार झालेलं आहे, सॉरी हिलियमचं जे केंद्रक तयार झालेलं आहे त्याचं वस्तुमान आणि 4 हायड्रोजनचे एकत्रित असेल त्यांचं वस्तुमान, यांच्यातला जो डिफेक्ट आहे त्याला डेल्टा एम किंवा वस्तुमान दोष किंवा मास डिफेक्ट असं म्हणतात. आणि हा साधारणपणे एवढा छोटा असतो. हे 4 एकत्र आले की 4.8 इंटू 10⁻29 kg एवढं छोटंसं वस्तुमान जे आहे ते बाजूला ठरतं. 0.7% ऑफ टोटल मास ऑफ हिलियम. आणि त्याच्यामधनं जी निर्माण होणारी ऊर्जा आहे ती 10⁻12 जूल एवढी आहे. त्याचा अर्थ ह्या एका रिएक्शन मधनं एवढी ऊर्जा बाहेर आलेली आहे. आता आपल्याला सूर्याची दीप्ती माहिती आहे 10⁻26 आहे. आणि आत्ताच आपण बघितलंय की हायड्रोजन बर्निंग प्रोसेसमध्ये किती ऊर्जा, एक समजा आपण प्रति किलो हायड्रोजन बर्निंग केलं, ज्वलन केलं हायड्रोजनचं, एका किलो मधनं ही जर प्रक्रिया पार केली आपण फ्युजनची तर 10⁻14 जूल एवढी ऊर्जा आपल्याला मिळू शकते. अर्थात 10⁻26 जूलची दीप्ती जर तयार करायची असेल तर साधारणपणे 4.7 इंटू 10⁻11 kg पर सेकंद एवढं प्रचंड हायड्रोजन आपण सतत एका सेकंदाला 400 अब्ज किलोग्रॅम एवढं प्रचंड हायड्रोजन आपण सतत ज्वलन करत राहिलो पाहिजे. आता सूर्याचं वस्तुमान आज आपल्याला म्हणजे 10⁻30 kg आहे. आणि याच्यावरून जर आपण कॅल्क्युलेट केलं ह्या दरावरनं, हायड्रोजन बर्निंग रेटवरनं, तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे 10 ते 11 अब्ज वर्ष एवढं सूर्याचं आयुष्यमान आपण सहज काढू शकतो. अर्थात हे बरोबर आहे असं आज आपण ठामपणे सांगू शकत आहोत. याच्यात मास, याच्यामध्ये पर्सेंट मास मी तुम्हाला सांगितलं नाहीये आणि हे मी नंतर ज्यावेळेला पुढच्या काही स्लाइड्समध्ये येईल त्यावेळेला सांगेल. सूर्याचं टोटल वस्तुमान हे आहे, पण हे काय गाभ्यामध्ये नसतं. ही जी प्रक्रिया सुरू आहे गाभ्यामध्ये सुरू आहे, त्याच्यामुळे प्रत्यक्ष वस्तुमान न घेता गाभ्याच्या जवळचं वस्तुमान मी घेतलेलं आहे आणि म्हणून हा 0.08 हा फ्रॅक्शन मी लावलेला आहे. तर ह्या कॅल्क्युलेशन तुम्ही नंतर ज्यावेळेला मी स्लाइड शेअर करेल त्यावेळेला हे कॅल्क्युलेशन तुम्ही पुन्हा एकदा बघा. या 3 कॅल्क्युलेशन मधनं ह्याच एका कॅल्क्युलेशन मध्ये 10 अब्ज वर्ष सूर्याचं वस्तुमान आपण सांगू शकतो. आज आपल्याला माहिती आहे सूर्य साधारणपणे 50शीला आलेल्या माणसासारखा आहे. अर्ध आयुष्य त्याचं संपलेलं आहे आणि अर्ध आयुष्य त्याचं हे बाकी आहे. आता आपण सूर्याची ऊर्जा कुठून आली
हे गेल्या 10 मिनिटांमध्ये बघितलेलं आहे. आता पुढच्या 15 मिनिटांमध्ये आपण सूर्य कसा असेल याची कल्पना करण्याचा थोडक्यात प्रयत्न. काही शंका असतील तर तुम्ही आता इथे चॅट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा मी पुढे सरकतो आणि मग आपण पुढे गेल्यानंतर परत चर्चेसाठी येऊ शकतो परत. व्याख्यानाचा एक टप्पा आता मी पार केलेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मी सूर्याचं जे मॉडेल आहे ते अतिशय त्रोटक तुमच्यासमोर मांडणार आहे. मला कल्पना आहे आपला जो गट आहे त्याच्यामध्ये व्हरायटी खूप आहे आणि काही लोक हे अर्थातच भौतिक शास्त्राचं बॅकग्राऊंडचे लोक आहेत. त्यातल्या काही स्लाइड ज्या आहेत या पुढच्या येणाऱ्या त्या मुख्यत्वे त्या लोकांसाठी आहेत. इतरांनी त्याच्यातलं इक्वेशन्स वगळले तरी त्यांना सहज समजू शकेल अशा प्रकारे मी स्लाइड मांडलेल्या. अर्थात इक्वेशन तुम्ही जरूर वाचू शकता आणि ते तुम्हाला नक्कीच समजतील एवढे सहज सोपे देखील आहेत. सूर्याचे 2 प्रकारे आपण बघणार आहोत. एक म्हणजे त्याला हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम बघणार आहोत इव्हेंच्युअली आणि थर्मल इक्विलिब्रियम. हे 2 इक्विलिब्रियम आपण बघणार आहोत. सूर्यामध्ये वस्तुमान किती मी तुम्हाला सांगितलं 2 × 10⁻30 kg आहे आणि कोणताही तारा त्याच्या केंद्रस्थानामध्ये अशा प्रकारच्या ऊर्जेची निर्मिती सुरू आहे. या ताऱ्यामध्ये ऊर्जा असल्यामुळे बाहेरच्या दिशेने होणारं प्रसरण असतं आणि गुरुत्वाकर्षण असल्यामुळे केंद्राकडे होणारं गुरुत्वीय पतन असतं. आणि या दोघांचं समतोल ज्यावेळेला येईल त्यावेळेला तो तारा हा स्थिर आहे. त्याचं प्रसरण पण होत नाहीये किंवा त्याचं पतन पण होत नाही. ती निदर एक्सपांडिंग नॉर कोलॅप्सिंग. इट इज निदर हिटिंग अप नॉर इट इज कूलिंग अप. तो कोणताही तारा कसा असतो, जिवंत तारा ज्याला आपण म्हणतो, त्याचं प्रसरण पण होत नाही, पतन पण होत नाही. त्याचं तापमान प्रचंड वाढत देखील नाही आणि त्याचं तापमान प्रचंड कमी देखील होत नाही. त्याच्यामुळे हे 4 जे पॅरामीटर्स आपण बघितले याचा समतोल ज्या ठिकाणी आलेला असतो अशा सर्व ताऱ्यांना स्थिर तारे किंवा जीवित तारे असं आपण म्हणतो. मृत्यूपंथाला ज्यावेळेला तारे लागतील त्यावेळेला त्यांचं आकुंचन सुरू होतं आणि त्याचबरोबर त्याच वेळेला प्रसरण पण सुरू होतं आणि हे आपण नंतर बघू. आकुंचन सुरू होतं आणि प्रसरण, गाभा आकुंचन व्हायला लागतो आणि पृष्ठभाग प्रसरण व्हायला लागतो. हा झाला मृतपंथाला गेलेला तारा. आज आपण काही त्याची चर्चा करत नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर काही जास्त बघू नको. आपण हे 2 अतिशय महत्वाचे लक्षात ठेवा. आणि ह्या दोघांचा समतोल ज्या वेळेला येईल त्यावेळेला जे काही संतुलन असणार आहे त्याला हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम किंवा जलस्थितिक संतुलन असं मराठीमध्ये अतिशय योग्य समर्पक असा शब्द आहे. हा शब्द कसा येतो ते पण सांगतो तुम्हाला. समजा एखाद्या डायव्हरने पाण्यामध्ये उडी मारली, स्कुबा डायव्हिंग करायला तुम्ही गेला असाल, उडी मारली, तर तो डायव्हर जसा जसा खाली जाईल तसं तसं त्याला प्रत्येक ठिकाणी त्याची पाण्याची जी घनता आहे ती संतुलित आहे असं वाटेल आणि तो बरोबर प्रत्येक ठिकाणी तो तरंगू शकतो. मग असा फॉर एक्झाम्पल हा वेगवेगळ्या ठिकाणी सहज तरंगू शकतो आणि तो इक्विलिब्रियम स्टेजला आला की तो बुडतही नाही आणि वरही येत नाही, अशा बॅलन्स स्टेटमध्ये तो पोहोचू शकतो. हे अतिशय महत्वाचं आहे. आपण परत त्याच्याकडे येणार आहोत. इक्वेशन्स मी आतापुरते स्किप करत आहे. हे क्रूड कॅल्क्युलेशन आहे, हे पण गमतीचं म्हणून सांगून दिलेलं आहे. गुरुत्वीय पतन आणि रेडिएशन प्रेशर यांचं हे इक्वेशन आहे आणि याच्यातनं आपण प्रेशर कॅल्क्युलेट करू शकतो सहज 10⁻⁴ न्यूटन मीटर स्क्वेअर आणि त्याच्यावरून जर आपण तापमान काढलं तर साधारणपणे 1.2 × 10⁷ K. याचा अर्थ गाभ्यामधलं तापमान हे एवढं असणार आहे प्रोव्हाइडेड ह्या इक्वेशन आपण सुरू केलं. हे आपण आज आपल्याला माहिती आहे सूर्याच्या केंद्रस्थानाला साधारणपणे एवढं प्रचंड तापमान असतं. कॅल्क्युलेशन तुम्ही आतापर्यंत सोडून द्या. हा एक महत्वाचा ग्राफ आहे जो मी थोडक्यात समजून सांगतोय. ह्या ठिकाणी सूर्याचा पृष्ठभाग आहे आणि हा गाभा आहे, सेंटर ऑफ सन आहे, केंद्रस्थान आहे. आता इथून जसं जसं आपण केंद्रात बाहेर चाललो तसं तसं वस्तुमान मॅक्सिमम होत जाणार आहे. याचा अर्थ सूर्याच्या अर्ध्या अंतरावर जर तुम्ही गेला साधारणपणे 80% वस्तुमान त्या ठिकाणी एकवटलेलं आहे. 40% ठिकाणी गेला आतमध्ये तर 75% वस्तुमान आहे. दीप्तीच्या बाबतीत 0.3 पेक्षा 1/3 बाहेर आला की दीप्ती ही 100% झाली. याचा अर्थ याच्यानंतर कुठेही निर्मितीची व्यवस्था नाहीये. जी दीप्ती आतली आहे तीच दीप्ती आपण बाहेर टाकत आहोत. तापमान बघा केंद्रस्थानात तापमान प्रचंड आहे आणि पृष्ठभागाचं तापमान हे त्या मानाने बऱ्यापैकी खाली आलेलं आपल्याला सहज दिसून येतं. घनता जी आहे
आता घनता जी आहे ही पण अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ह्या 4 गोष्टींचं एकत्रित परिणाम जो आहे तो सूर्याच्या वेगवेगळ्या संतुलनाबद्दल राखला जातो. हे मी मॉडेल स्किप करतोय, हे नंतर तुम्ही बघू शकता. 2 जे संकल्पना मी मांडत आहे त्या आहेत. एक म्हणजे हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम. त्या केसमध्ये ग्रॅव्हिटी वर्सेस प्रेशर यांचं बॅलन्स झालेलं आहे. गुरुत्वाकर्षण आणि प्रसरणाचं प्रेशर, रेडिएशन प्रेशर ज्याला म्हणतात, त्याचं संतुलन झालेलं आहे. तारा हा स्थिर झालेला आहे. या केसमध्ये तुम्ही इथे असलात तरी ग्रॅव्हिटी वर्सेस प्रेशर बॅलन्स आहे. तुम्ही इथे गेलात तरी ग्रॅव्हिटी वर्सेस प्रेशर बॅलन्स आहे. इथे गेलात तरी ग्रॅव्हिटी वर्सेस प्रेशर हे बॅलन्सच असणार आहे. त्यामुळे कुठेही तुम्ही स्थिर बिंदू काढू शकता आणि स्थिरपणे राहू शकता. दुसरं जे ते थर्मल इक्विलिब्रियम, जे याच्यामधूनच नॅचरली आलेलं आहे. केंद्रस्थानामध्ये जो काही प्रकाश तयार होत आहे, ऊर्जा तयार होत आहे, ही ऊर्जा ही हळूहळू करत पृष्ठभागाकडे येते आणि बाहेर फेकली जाते. त्यामुळे इथली ऊर्जा जी आहे ती अतिशय सहज प्रकारे बाहेरपर्यंत येते आणि त्यामुळे सूर्याचं तापमानचं व्हेरिएशन हे अतिशय चांगल्या प्रकारे आपण बघू शकतो. याचा अर्थ असा, जर हे प्रेशर इक्विलिब्रियम नसतं तर इथनं बाहेर येणारी ऊर्जा ही सतत बाहेर निघून गेली असती आणि असा तारा स्थिर राहू शकला नसता. त्याच्यामुळे थर्मल इक्विलिब्रियम येणे हे अतिशय गरजेचे. निर्मिती होणारी जी ऊर्जा आहे ती योग्य प्रकारे डिस्ट्रीब्यूट होते आणि मग बाहेर येते. त्याच्यात एक गमतीची बाब आहे. केंद्रस्थानामधनं एक प्रकाश किरण तयार झालेला आहे, प्रकाश कण तयार झालेला आहे आणि हा प्रकाश कण हा निघालेला आहे. आता इन प्रिन्सिपल तो सरळ आला पाहिजे आणि बाहेर आला पाहिजे, होत नाही. कारण तो प्रकाश कण बाहेर आल्या कोणत्या ना कोणत्या इतर वस्तू त्याचं ऍब्झॉर्प्शन होतं आणि रिएमिशन होतं. ऍब्झॉर्प्शन आणि रिएमिशन होतं आणि त्यामुळे प्रकाश किरण सरळपणे बाहेर येत नाही आणि तो अतिशय विचित्र त्याची ट्रॅजेक्टरी दाखवतो. आपण थोडक्यात उदाहरण असं देईल की मुंबईच्या रेल्वेमध्ये आपण प्रवास करायला निघालोय आणि आज सुदैवाने अख्ख्या डब्यामध्ये आपण एकटेच आहोत आणि आपलं स्थानक आलं की आपण पटकन सरळ बाहेर येणं दरवाजाशी आणि सहज खाली उतरून जाणार आहोत. या केसमध्ये कोणीही तुम्हाला अवरोध केलेला नाही, सहज निघून गेलेला आहात. आता लागणारा वेळ हा कमीत कमी असणार आहे. आता या उलट त्या डब्यामध्ये 1,00,000 लोकांना तुम्ही घातलेलं आहे आणि तुम्ही बरोबर सेंटरला आहात. आता बाहेर निघायचं असेल, कोणालाही उतरायचं नाहीये, तुम्ही एकटेच उतरणार आहात, तर तुम्हाला सगळ्या लोकांना धक्के मारत वाकडं तिकडं फिरत मग अखेर तुम्ही बाहेर येणार. अर्थातच तुम्हाला बाहेर येण्याला काही 1-2 सेकंद लागणार नाहीये. दादरला उतरायचं तुम्हाला पार कुर्लापासून प्रवास करायला सुरुवात करायला लागेल, तेव्हा फक्त तुम्ही दादरला सहज एकटे बाहेर पडू शकाल. सेम कल्पना इथे आहे की निघणारा प्रकाश किरण हा अनेक प्रकारे फिरत बाहेर येतो आणि अनेक प्रकारे किती वेळ लागतो त्याला हे पण सांगतो तुम्हाला. इथून निघणारा एक प्रकाश कण हा बाहेर याला 1,70,000 वर्ष लागतं. निर्मितीपासून पृष्ठभागापर्यंत पोहोचेपर्यंत लागणारा वेळ हा 1,70,000 वर्ष आहे. तिथून निघाल्यानंतर पृथ्वीपर्यंत पोहोचायला लागणारा वेळ हा 8 मिनिट आहे. त्यामुळे जर मी ट्रेस करू शकलो तर प्रत्यक्ष प्रकाश किरण हा 1,70,000 वर्ष 8.3 मिनिट एवढा जुना असणार आहे. हा त्यातला सगळ्यात गमतीचा भाग आहे. इक्विलिब्रियम मध्ये मी ऑलरेडी बऱ्यापैकी बोललेलो आहे आणि त्याचं कारण जे आहे हे त्याच्या अंतर्गत ऊर्जेच्या ट्रान्सफर मेकॅनिझम मध्ये दिलेलं आहे. सूर्याच्या गाभ्यामधनं जी ऊर्जा बाहेर येते त्याला सर्वात प्रथम अर्थात अभिसरण किंवा कन्व्हेक्शन हा ह्या माध्यमातून पुढे सरकायला लागते आणि नंतर रेडिएशन माध्यमातून ही पुढे सरकायला लागते. त्यामुळे तुम्हाला कन्व्हेक्शन पण मिळतं आणि रेडिएशन पण मिळतं. हे दोन्ही प्रकरण तुम्हाला अनुभवायला मिळतात आणि कन्व्हेक्शन झोन म्हणजे साधारणपणे आपलं पाणी गरम होतं जसं गोल आपण फिरताना दिसतात बुडबुडे तशा प्रकारचं, आणि रेडिएशन म्हणजे तिथे काही जरी माध्यम नसलं तरीही ते सहज एमिशन करू शकतं असे दोन. हे दोन्ही प्रकार सूर्याच्या बाबतीत आपण बघू शकतो आणि या दोन्ही प्रकारातनं अवरोध होत हा प्रकाश कण जो आहे तो पृष्ठभागाकडे जाणार आहे आणि त्यामुळे सूर्याचं जे ओव्हरऑल ट्रान्सफर मेकॅनिझम आहे ते अतिशय त्या मानाने किचकट आहे. तुम्ही थेरोटिकल मॉडेल जर म्हणाला तर असंख्य समीकरणांना ते मांडलं जाऊ शकतं. संगणकाचा वापर करून आपण त्याचं सोल्युशन अचूक काढू शकतो आणि त्याचा वापर करून आपण निघणारा प्रकाश हा कसा तयार होतो, कसा प्रवास करतो आणि कसा तो पृष्ठभागापर्यंत पोहोचतो हे देखील सहजपणे आपण सांगू शकतो. त्याच्यामुळे मी आता म्हटल्याप्रमाणे 7,00,000 किलोमीटर प्रवास करायला त्या प्रकाशाला 1,70,000 वर्ष वेळ लागतो आणि ही सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे.
स्टोकॅस्टिक मेकॅनिक्स मधनं याचं सोल्युशन आपण काढू शकतो. आणि म्हणून सूर्याचं जे भौतिक क्षेत्र मानलं गेलेलं आहे ते अतिशय किचकट आणि अतिशय कठीण असं मानलं गेलेलं आहे. आणि तुमच्यातल्या ज्या लोकांना विशेष करून MSc करणारे विद्यार्थी असतील, BSc करणार, त्यांना जर याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लाझ्मा फिजिक्समध्ये मॅग्नेट हायड्रोडायनामिक्स हा टॉपिक आपल्याला MScच्या दुसऱ्या वर्षाला शिकायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळे इक्वेशन ज्या मगाशी मी दाखवले तुम्हाला, या समीकरणांचं सोल्युशन आपल्याला करावं लागतं. आणि अजूनही ते परिपूर्ण नाही असंच आपण म्हणू शकतो, कारण अजूनही कितीतरी गोष्टी अशा सूर्याच्या ज्या आपल्याला अचूकपणे कळलेल्या नाही. हा प्लॉट मी मगाशी दाखवलेलाच आहे. त्याच्यामुळे सूर्याच्या केंद्रातनं प्रकाश निर्मिती झाली की आसपासचे जे काही प्लाझ्मा असेल, प्लाझ्मा म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रॉन निघून गेलेले केंद्रक, याला प्लाझ्मा असं म्हणतात. आणि हा प्लाझ्मा सूर्याच्या गाभ्यापासून वरपर्यंत सर्वत्र पसरला आणि तो हळूहळू जसं आपण पृष्ठभागाकडे येऊ तसं तसं तो विरळ होत जातो. विरळ होत गेल्यानंतर फायनली आपण पृष्ठभागापर्यंत प्रकाश पण येतो आणि तिथून त्याचं उत्सर्जन होऊन तो आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. सूर्याचा गाभा कसा आहे आपण मगाशी ऑलरेडी बघितलंय. सूर्याचा गाभा हा सर्वात घनतेचा भाग आहे. त्या ठिकाणी प्रचंड घनता आहे. एवढी प्रचंड घनता आहे, आपण सर्वात लेड किंवा शिस म्हणतो, त्याची घनता खूप जास्त, त्याच्या 14 ते 15 पट घनता ही सूर्याच्या गाभाच्या ठिकाणी आहे. प्रेशर आपल्या सूर्यमालेतलं सर्वात जास्त प्रेशरचं ठिकाण हे सूर्याचं केंद्रस्थान गाभा हेच असणार आहे. आणि जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जेची निर्मिती साधारणपणे 30 ते 40% जो भाग आहे त्या भागामध्येच ऊर्जा निर्मिती होते. त्या ठिकाणी ही आण्विक प्रक्रिया, ही भट्टी सतत सतत सुरू आहे. तर सूर्यामध्ये ही भट्टी सुरू आहे, तशीच भट्टी आपल्या पृथ्वीवरती देखील करण्याचे प्रयत्न शास्त्रज्ञांनी केलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला हिरोशिमावरचा बॉम्ब टाकला गेला होता, तो फिशन बॉम्ब होता, युरेनियम सारखा बॉम्ब होता. त्याच्यामधनं आपण केंद्रकाचं विभाजन केलं आणि त्याच्यातून ऊर्जा निर्मिती झाली. तो फिशन बॉम्ब झालेला आहे. तशाच प्रकारचा फ्युजन बॉम्ब देखील तयार केला गेला. 1950 मध्ये पहिला, 1952 मध्ये दुसरा आणि अखेरचा फ्युजन बॉम्ब तयार केला गेला. त्या फ्युजन बॉम्बची ऊर्जा निर्मिती ही फिशन बॉम्बच्या ऊर्जा निर्मितीपेक्षा कैक पटीने जास्त असते. याचाच अर्थ फ्युजनचा वापर करून जर आपण ऊर्जा निर्मिती करू शकलो तर ती ऊर्जा निर्मिती कितीतरी प्रकारे जास्त असणार आहे, कितीतरी पटीने जास्त असणार आहे. अर्थात असं जरी म्हणत असलं तर ते एवढं काही सोपं नाहीये. आणि म्हणून ही प्रक्रिया, हा जो प्रयोग आहे हा आजही सर्वत्र सुरू आहे. आयटर नावाचा एक जागतिक प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये थर्मोन्यूक्लिअर रिएक्शनचा वापर करून ऊर्जा निर्मिती करण्याचा प्रयोग गेले अनेक वर्ष अनेक वैज्ञानिक एकत्रितपणे करत आहे. तुम्ही जर लॅबोरेटरीमध्ये सूर्य बनवू शकला तर संपूर्ण जगाची ऊर्जेची जी गरज आहे ती आपण चुटकीसारखी संपवू शकतो. सेकंडली, याच्यातनं जे काही तयार होणारं वेस्ट मटेरियल आहे ते नेग्लिजिबल आहे. युरेनियमच्या केसमध्ये तुम्हाला रेडिओ वेस्ट खूप तयार होतो, पण थर्मोन्यूक्लिअर रिएक्शन मधनं केवळ आपण हिलियमची निर्मिती करणार आहोत आणि हिलियम त्या मानाने सेफ मानला जातो. त्याच्यामुळे ही रिएक्शन करून ऊर्जा निर्मिती करणं हे सर्व वैज्ञानिकांचं एक स्वप्न आहे आणि त्याचा प्रयोग हा गेले अनेक वर्षापासून सुरू आहेत. पुढच्या 5-1 वर्षामध्ये त्याला यश येईल असं आता खात्रीपूर्वक आपण सांगू शकतो. आणि फ्रान्समध्ये हा प्रयोग सुरू आहे. भारतामध्ये देखील हा प्रयोग IPR या ठिकाणी सुरू आहे. फ्रान्सच्या प्रयोगामध्ये भारतीय लोकांचं सहकार्य देखील आहे. नंतर रेडिएटिव्ह झोन येतो. या रेडिएटिव्ह झोन बद्दल मी मगाशी थोडक्यात सांगितलं. मी खूप जास्त प्रमाणात त्याचा आता तरी आपण त्याच्यावर जास्त चर्चा करत नाही, कारण आपल्याला सरफेस फीचरकडे जास्त जायचं आहे. आणि कन्व्हेक्शन झोन हा देखील मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. कन्व्हेक्शन झोन इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. हॉट गॅस आणि कूल गॅस दोन प्रकारचे तप्त गॅस वायू आणि त्या मानाने कमी तप्त वायू असतं, आणि त्याच्यामुळे जे चक्र सुरू असतं त्या चक्रामुळे कन्व्हेक्शन सुरू आहे हे आपल्याला जाणवतं. आता हे सगळं शोधून कसं काढलं गेलेलं आहे, तर हे शोधण्यासाठी पण साधी सोपी पद्धत आहे. सूर्याच्या केंद्रस्थानाकडनं हे सतत जे प्रकरण होत असतात त्यामुळे सूर्यामध्ये व्हायब्रेशन सुरू आहेत, आणि ही जी काही व्हायब्रेशन्स आहेत या व्हायब्रेशनचा वापर करता येऊ शकतो. ह्या एक प्रकारचा आपण त्याला भूकंप म्हणणं चुकीचं आहे. आपण त्याला हेलिओसिस्मोलॉजी असं नाव दिलेलं आहे. भूकंप म्हणजे पृथ्वीवरती होणाऱ्या प्रक्रिया आहे, पण सेम प्रक्रिया सूर्यावरती होते, आपण त्याला सूर्यकंप म्हणूया. त्यामुळे हे सूर्यकंप जे सतत सतत होत असतील त्या सूर्यकंपाच्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीज असतात, आणि त्यांचा वापर करून आपण सूर्याचा जो गाभ्यापासून पृष्ठभागापर्यंतचा जो काही
फीचर्स आहेत त्याचा अभ्यास करू शकतो. याच्यावरती जास्त प्रमाणात जाणार नाही आहोत. एक शेवटचं जाता सांगतो. मी मगाशी न्यूट्रिनोचा उल्लेख केलेला आहे आणि न्यूट्रिनो हा मूलभूत कण आहे, जो सूर्याकडून होणाऱ्या ऊर्जा निर्मितीचा एक प्रोडक्ट आहे. प्रत्येक निर्मितीमध्ये न्यूट्रिनोची निर्मिती ऊर्जेच्या प्रकाराला तेवढ्या प्रमाणात न्यूट्रिनो देखील येणार आहे. इनफॅक्ट न्यूट्रिनो खूप प्रमाणात येत असतात. प्रत्यक्षात निरीक्षण करायला सुरुवात केल्यानंतर न्यूट्रिनो शोधून काढणं ही अतिशय किचकट अशी गोष्ट आहे. त्यामुळे न्यूट्रिनो ज्या वेळेला प्रेडिक्ट केले गेले आणि सांगितलं की न्यूट्रिनो असतील, त्याच्यानंतर लोकांनी न्यूट्रिनो शोधायचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न सपशेल फसला. इव्हेंच्युअली न्यूट्रिनो हे सुरुवातीला ऑलमोस्ट नो मास मानलं गेलं होतं आणि हे न्यूट्रिनो शोधून काढायचे असेल तुम्हाला खोल जमिनीमध्ये खाणीमध्ये जावं लागतं आणि त्या खाणींमध्ये प्रचंड प्रमाणात मोठे मोठे इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला लावावे लागतात. कारण बहुतेक सगळे न्यूट्रिनोचे जे प्रकल्प आहेत ते सोन्याच्या खाणीमध्ये होतात आणि त्या ठिकाणी डिटेक्टर्सला न्यूट्रिनोचा शोध घ्यायचा प्रयत्न केला गेला. न्यूट्रिनोच्या शोधासाठी सर्वात जेवढे शोध लागले प्रत्येक शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आणि असं लक्षात आलं की सूर्याकडून येणाऱ्या न्यूट्रिनोची संख्या ही सैद्धांतिक प्रेडिक्टेड संख्येच्या 1/3 आहे. म्हणजे 100 न्यूट्रॉन आपण सांगत असू इक्वेशन प्रमाणे तर केवळ 33 न्यूट्रॉन आपल्याला मिळत आहे. मग प्रत्यक्ष 66 न्यूट्रॉन गेले तरी कुठे, हा प्रश्न अनेक वर्ष अनुत्तरित होता. त्याला सोलर न्यूट्रिनो प्रॉब्लेम असं म्हटलं जातं आणि कालांतराने असा सिद्धांत मांडला गेला की हे जे न्यूट्रिनो येत असतात ते न्यूट्रिनो त्यांचा प्रकार बदलतो, त्याला फ्लेवर म्हणतो आपण पार्टिकल फिजिक्समध्ये, त्यांचा प्रकार बदलतो आणि आपल्याला जे सापडत आहेत 1/3 हा केवळ एक प्रकार आहे आणि हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत आणि आता हे तिन्ही फ्लेवर्स सापडले आहेत आणि आपले इक्वेशन अचूक होते हे देखील सिद्ध झाले. त्यामुळे अर्थात सूर्याचं इक्वेशन पहिले आलं, मग न्यूट्रिनोचं प्रेडिक्शन आलं, मग न्यूट्रिनो सापडायला लागले. असं लक्षात आलं की न्यूट्रिनो 1/3 आहेत म्हणून मग 3 प्रकारचे न्यूट्रिनो असेल हा सिद्धांत पुढे आला आणि मग 3ही प्रकारचे न्यूट्रिनो हे शोधले गेले. गेल्या साधारणपणे 1920 पासून 1970-80 पर्यंत हे झालं. सर्व न्यूट्रिनो 2000 पर्यंत सापडले आणि या सर्व सापडलेल्या न्यूट्रिनोजला नोबेल पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. असाच प्रकल्प ज्या ठिकाणी मी होतो केईके मध्ये आमचा एक ग्रुप आहे आणि तिथून जवळच कामियोकांडे ह्या ठिकाणी लोकांनी प्रचंड वन ऑफ द लार्जेस्ट न्यूट्रिनो टेलिस्कोप तयार केला आणि हा जो न्यूट्रिनो टेलिस्कोप होता ह्याच्या साह्याने या शोधांचं शोध लागले गेले आणि त्याच्यासाठी कोशिबा सेन्सी प्रोफेसर कोशिबा यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं. अतिशय चांगला प्रयोग हा आमच्या लॅबमध्ये केला होता. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया आपल्या व्याख्यानाच्या आणि मी लावलेल्या वेळेनुसार अजून माझ्याकडे 10 मिनिटं अजून शिल्लक आहेत. अर्थात त्याच्यानंतर पुढे मी 10 मिनिटं घेईल. हा तिसरा भाग जो आहे हा आपल्या व्याख्यानाचा ज्याला आपण सोपा भाग आहे असं थोडक्यात म्हणेल. आतापर्यंत मी जे काही तुम्हाला सांगितलं हे सगळं केवळ असं बघितलं गेलं असेल, असं होऊ शकेल अशा अर्थाने पुढे आलं. मग इक्वेशन आले आणि मग त्याचं व्हॅलिडेशन केलं गेलं. आता इथून पुढे आपण जे काही ऐकणार आहोत, बघणार आहोत स्क्रीनवरती ते सगळं प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्याने बघू शकतो. त्यामुळे याच्या पुढे भौतिकशास्त्र नसून निरीक्षण शास्त्र आहे आणि त्यामुळे निरीक्षणाच्या आधारे जे काही आपण करतो तो भाग आता याच्या पुढे आपण बघणार आहोत. दृश्य सूर्याचे 3 भाग आपण करू शकतो. एक म्हणजे फोटोस्फिअर, त्याला सूर्याचा पृष्ठभाग असं म्हणू शकतो आपण, असं म्हणतात. दुसरं म्हणजे क्रोमोस्फिअर जे सूर्याचं वातावरण आहे आणि तिसरं म्हणजे करोना किंवा सूर्याचा सौर मुकुट किंवा सौर किरीट जो सर्वात बाहेरचं आवरण आहे. हा वातावरणाचा आउटसाइड पार्ट असं म्हणतात, पण काय ते आपण थोडक्यात नंतर बघूया. ज्यावेळेला आपण सूर्याकडे बघतो त्यावेळेला अर्थातच सूर्याचा आपल्याला पिवळसर भाग दिसतो, हा असा दिसतो आपल्याला सूर्याचा भाग. आणि या जर तुम्ही टेलिस्कोपमधून सूर्याला बघितलं त्याच्यावर तुम्हाला असे काळे काळे डाग देखील दिसतात जे आपण नंतर बघणार आहोत. हा जो पृष्ठभाग आहे याला फोटोस्फिअर असं म्हणतात आणि त्याचं तापमान हे साधारणपणे 6000 अंश केल्विन एवढं आपण सांगितलं आहे. मी पहिल्या भागामध्ये वर्णपटचा उल्लेख केला आणि त्याच्यातली पीक वेव्हलेंथ किंवा सर्वोच्च तरंग लांबी जी आहे ती आणि हा तापमान हे इंटरलिंक्ड असतं. मी आता इथे इक्वेशन टाकलं नाहीये पण वाईन्स डिस्प्लेसमेंट लॉ असं त्याला म्हणतात. लॅम्बडा मॅक्स इंटू टेम्परेचर
लॅम्बडा मॅक्स म्हणजे तरंग लांबी गुणिले तापमान बरोबर एक स्थिरांक 0.29 हा वेनचा स्थिरांक, असं ते साधं समीकरण आहे. जर तुम्हाला तरंग लांबी माहिती असेल तर तुम्ही त्या ताऱ्याचं सरफेस टेम्परेचर हे सहज शोधून काढू शकता. हा कन्सेप्ट मी ताऱ्याच्या जीवन मृत्यूच्या वेळेला वर्णपट मी परत 15 ते 20 समजावून सांगेल, त्यावेळेला इक्वेशनच्या साहाय्याने पुन्हा समजावेल. आत्तापुरतं एवढं पुरेसं आहे. तरंग लांबी माहिती असेल तर तुम्हाला ताऱ्याचं सरफेस टेम्परेचर जे आहे ते सहज सांगता येतं. आता फोटोस्फिअर कडे बघताना तुम्ही जर हा कोपरा बघितला, हा एवढा पट्टा बघितला कोपऱ्यातला, हा नेहमी किंचित काळसर असा दिसतो. त्याला लिंब डार्कनिंग असं म्हटलं जातं. लिंब इज म्हणजे हात किंवा असं काही म्हणूया आपण. हे जे डार्कनिंग आहे, कडेचं जे आवरण आहे हे काळसर जाणवतं. त्याचं कारण असं आहे, हा जो भाग आहे हा आपण थेट बघत आहोत आणि थेट बघत असलेल्या भागात मधला येणारा प्रकाश हा वातावरण त्या मानाने कमीत कमी त्याचं वातावरणाचं इंटरॅक्शन असतं आणि सहज आपल्याला तेजस्वी दिसतो. तर इथनं येणारा प्रकाश जो आहे तो वातावरणाचे जास्त लेअर पार करून जातो, सूर्याचं वातावरण म्हणतोय मी, आणि त्यामुळे तो किंचित काळपट झाला. त्याला लिंब डार्कनिंग असं म्हणतात. निरीक्षणाचा अभ्यास तुम्ही सुरू केला की लिंब डार्कनिंग बघणं हा म्हणून फर्स्ट प्रयोग असतो आणि तो तुम्हाला दिसलाच पाहिजे. फोटोस्फिअरचं आपण ऑलरेडी हे मी सगळं समजून सांगितलेलं आहे. ह्या तिन्ही गोष्टी मी आधी बोलता बोललेल्या, परत त्याचं रिपिटेशन काही मी आता करत नाही. फोटोस्फिअर कसा तयार होतो तर आतून जो काही गाभ्यात येणारा प्रकाश आहे त्याच्यामुळे ह्या फोटोस्फिअरची मला ऊर्जा मिळत असते आणि तिथून प्रकाश हा बाहेर पडणार. त्यामुळे आपण जर सूर्यावरती यान सोडलं तर त्याचा टच डाऊन पॉइंट हा फोटोस्फिअर असणार आहे. एकदा ते आत गेले की ते आपल्याला दिसणार नाही. आता फोटोस्फिअर आपण जर उद्या सूर्याचा वर्णपट घेतला तर तो वर्णपट हा मुख्यत्वे फोटोस्फिअरचा म्हणून आपण बघत असतो. समजा वातावरण नसतं तर वर्णपट हा केवळ पृष्ठभागाचा हा आपल्याला मिळणार असतो. आता जर तुम्ही फोटोस्फिअरला झूम करायचा प्रयत्न केला आणि बघितलं तर साधारणपणे असं ग्रॅन्युलेशनचं पॅटर्न, असे बारीक 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 असे ग्रॅन्युल्स किंवा कण असल्यासारखं वाटतं. आणि जर केअरफुली बघितलं तर हे कण दूध उकळताना जसं उकळत असतं तशा प्रकारे तुम्हाला खालीवर होताना दिसायला लागतं. तर हा एक फीचर आहे सूर्याचं हे फीचर आहे, कारण सूर्याला पृष्ठभाग नाहीये. आपण जरी पृष्ठभाग म्हणत असलो तर तो काही सॉलिड आपल्या पृथ्वीसारखा नाहीये. त्यामुळे याच्यावरती कुठे तुम्हाला उतरायचंय, चालायचं हा प्रश्न नसणार आहे. हा प्लाझ्मा आहे, हे गॅस आहे, एक प्रकारचा वायू आहे हा. आणि सूर्याकडनं तापमान बाहेर येत असतं आणि त्या तापमानामुळे हा वायू उकळत असल्यासारखा सतत हलत असतो. त्याच्यामुळे सूर्याचा सरफेस जो आहे तो सतत वर खाली होत असतो. आणि हा वर खाली होणारा जो प्रकार आहे तो आपण पूर्वी बघितलेला. आता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं की त्याला सूर्याचं ऑसिलेशन म्हणतात आणि त्या ऑसिलेशनची देखील एक फ्रिक्वेन्सी असते. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल हा कन्व्हेक्शन झोन आहे. खालनं हे प्लाझ्मा वरती येतो आणि थंड असलेला प्लाझ्मा गोल 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 फिरत राहतो आणि त्याच्यामुळे हे जे मोशन आहे हे मोशन आपल्याला, ही जी काही मुवमेंट आहे हे आपल्याला दिसू शकते. हा एक 1 सेकंड थोडा किचकट आहे, मी आता याच्यावर जास्त काही सांगत नाही. पण इन प्रिन्सिपल फोटोस्फिअर हे ओपेक मानलं जातं. हा जो सरफेस आहे त्याच्यात हा थिन आहे, त्याच्यातनं प्रकाश बाहेर नक्की येतो, पण इन रियालिटी हा फोटोस्फिअर जे त्याला अपारदर्शी मानलं गेलेलं आहे. आणि तसं जर नसतं तर आपल्याला थेट सूर्याचा गाभा दिसला असता आणि ती जास्त डेंजरस आहे. फॉर्च्युनेटली तसं नाहीये. फोटोस्फिअर हे त्या मानाने बऱ्यापैकी ओपेक मानलं गेलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे तो क्रोमोस्फिअर किंवा सूर्याचं वातावरण, त्याला वर्णमंडल असं देखील म्हणतात. आणि हा फोटोस्फिअर पासून साधारणपणे 20 ते 25,000 किलोमीटर एवढ्या उंचीपर्यंत आहे. आता हा त्यामध्ये विरळ मानला जातो आणि पृष्ठभागाकडनं जो काही प्रकाश उत्सर्जन होणार आहे तो अर्थातच वातावरण भेदून हे आपल्याकडे येणार आहे. आणि तुम्हाला भौतिकशास्त्राचे नियम माहिती आहेत. एखादी वस्तूचा वर्णपट जर तुम्ही घेत असला आणि तो एमिशन किंवा उत्सर्जन होणारा वर्णपट असेल तर आपल्याला त्याचा असं ब्राईट लाईट सारखं दिसतो, ब्राईट लाईन दिसतात आपल्याला. पण त्या वस्तूमध्ये आणि आपल्यामध्ये समजा आपण थंड असलेला वायू ठेवला, गॅस ठेवला, तर त्या गॅसमध्ये ऍब्झॉर्प्शन होतं आणि मग आपल्याला वर्णपटावरती काळ्या रंगाच्या रेषा दिसतात. त्यामुळे क्रोमोस्फिअर असल्यामुळे
सूर्याच्या वर्णपटावरती काळ्या रंगाच्या रेषा दिसतात आणि त्यांना फ्रॉनोफर लाईन म्हणून वर्णपट दाखवेल. वातावरण असल्यामुळे आपल्याला सूर्याचा वर्णपट हा एमिशन केवळ न दिसता ऍब्झॉर्प्शनचा देखील दिसू शकतो. हा जो वरचा टप्पा आहे, हा पांढऱ्या ह्याच्यातला हा क्रोमोस्फिअर आहे, हा पिंकिश असा रंग त्याचा जाणवतो आणि याच्यामध्ये असंख्य एलिमेंट्स आहेत आणि या एलिमेंट्सचे काही आपण सूर्याचं वर्णपट बघू त्यावेळी ते एलिमेंट्स आपण सहज बघू शकतो. हे फोटोस्फिअर आहे आणि ह्या स्पिक्युल्स आहेत या सूर्याच्या इथून अशा वरती दिसतात तुम्हाला सहज आपण ह्या बघू शकू. तिसरा महत्वाचा जो फीचर आहे फोटोस्फिअर कडनं क्रोमोस्फिअर कडे जाणार ते म्हणजे फ्लेअर किंवा प्रॉमिनन्स असं म्हणतात. सूर्याचा हा जो काही पृष्ठभाग आहे दोलायमान होणारा, त्याच्यातनं प्रचंड ऊर्जेचे स्रोत असे बाहेर फेकले जातात. त्याला सौर ज्वाला असं आपण म्हणतो. आणि सौर ज्वाला आकाशात उडते आणि ती कैक 20-25 हजार किलोमीटर न उडतं त्याच्याही पेक्षा उंच उडू शकते. कोणत्या तरी प्रक्रियेमुळे ही वरती उडाली, समजा ही छोटीशी ज्वाला असेल तर ती सहज सूर्याच्या गुरुत्वीय क्षेत्रातनं बाहेर जाते आणि पृथ्वीपर्यंत येऊन पृथ्वीवरती आपटू शकते. प्रचंड महाकाय असेल तर सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाची अशी गोल परत सूर्याकडे वळते आणि त्याला प्रॉमिनन्स किंवा प्रभा असं म्हटलं जातं. ही झाली सौरज्वाला. आणि सौरज्वाला समजा सफिशियंट मोठी असेल आणि ती बेंड झाली आणि परत सूर्याकडे गेली तर झाली सौर प्रभा. त्यामुळे सूर्याचं निरीक्षण करताना सौर ज्वाला देखील दिसतात आणि सौर प्रभा देखील दिसतात. आता ही ज्वाला जर तुम्ही बरोबर समोरनं बघितली तर ह्या जो काही डॉट दिसत आहे हा वरती येणारा डॉट आहे, हा आपल्याला सरळ दिसत याला स्पिक्युल म्हणतात. साईड वाईज बघितली तर ही झाली एक प्रकारची ज्वाला. अंतर्वक्र होऊन परत आतमध्ये गेली तर ती झाली सौरप्रभा किंवा सोलर प्रॉमिनन्स. तिन्ही निरीक्षण सहज शक्य आहे. आता सौर ज्वाला समजा सूर्याकडनं सुटली तर ती पृथ्वीकडे येऊ शकते. वडी सौर ज्वाला म्हणजे असतं काय, तरी काय आग नाही आहे. आतले जे काही कण पदार्थ आहेत, प्रोटॉन्स समजा म्हणूया आपण त्याला, हायड्रोजनचे जे काही चार्ज अणू आहेत, हे अणू बाहेर आलेले आहेत आणि हे अणू आकाशात फेकले गेलेले आहेत. आता हा प्रचंड प्रमाणात हे अणू पृथ्वीपर्यंत येऊ शकतात आणि येऊन आपल्यापर्यंत आदळू शकतात. त्याच्यामुळे 2-3 दिवसावर तुम्ही सातत्याने न्यूजवरती बातमी होती की सूर्याकडनं प्रचंड मोठी फ्लेअर आलेली आहे आणि ती आता पृथ्वीवरती येऊन आपटणार आहे आणि पृथ्वीचे सगळे कम्युनिकेशन सगळं बंद पडणार आहे. तर हे काही नवीन गोष्ट नाहीये, हे वर्षानुवर्ष सुरू असलेली गोष्ट आहे आणि सतत होत असते. त्याला सोलर विंड असं म्हटलं जातं. सूर्याकडनं येणारा हा एक प्रकारचा वारा आहे. तो वारा नसून चार्ज पार्टिकल्स ते कण आहेत, कण पदार्थ आहेत आणि कण पदार्थ पृथ्वीवरती येऊन आपटत असतात. खूप प्रमाणात आपटले की सॅटेलाइट वरती डिस्टर्बन्स येतं आणि आपल्याकडे टेलिव्हिजन सिस्टम जी आहे ती बंद पडू शकते. आता सर्वात बाहेरचा जो भाग आहे त्याला सौर किरीट किंवा सोलर करोना म्हणतात आणि तो मुख्यत्वे मॅग्नेटिक ओरिजिनचा आहे. हे जे काही सोलर विंड्स मी सांगितले ते बाहेर निघून जात असताना सूर्याचा जो काही इथला मॅग्नेटिक फील्ड असेल, चुंबकीय तत्व असेल, त्याच्यामध्ये ते अडकून पडतात आणि तिथल्या तिथे भटकत राहतात. त्याच्यातनं जे सुटले ते आपल्यापर्यंत येतात आणि हे जे हा जो काही त्याच्यामुळे त्या मानाने अतिशय डीम किंवा सौम्य असा हा प्रकाश असतो आणि हा प्रकाश एरवी आपल्याला दिसत नाही. खग्रास स्थिती ज्यावेळेला सूर्याची लागते, ज्यावेळेला चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो, केवळ त्याच वेळेला हे प्रभामंडळ किंवा सौर किरीट किंवा करोना, सोलर करोना हे आपल्याला दिसू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला करोना बघायचा असेल, सूर्याचा करोना बघायचा असेल तर तुम्हाला खग्रास सूर्यग्रहण हे बघावं लागतं. सुदैवाने भारतामधनं मी स्वतः सौर ग्रहण बघितलेले 1995 ग्रहण अतिशय सुंदर बघितलंय आणि त्यावेळेला सुंदर सौर किरीट किंवा सोलर करोना आम्हाला सहज बघायला मिळाला. दुर्दैवाने याच्या पुढे भारतातनं खग्रास स्थितीचं सूर्यग्रहण काही सहजासहजी दिसणार नाही. 2035 मध्ये काश्मीरच्या टोकावरनं ते ग्रहण आहे, पण अतिशय कमी वेळाचं ग्रहण आहे. त्यामुळे ज्यांना हे सौर किरीट बघायचं असेल त्यांना भारताच्या बाहेर जावं लागेल आणि टोटल सोलर एक्लिप्स बघावं लागेल. पार्शल सोलर एक्लिप्सला हा काही किरीट काही आपल्याला दिसत नाही. मी आता हे ऑलरेडी समजून सांगितलं त्यामुळे मी हे स्किप करतो. हा स्पेक्ट्रम मी तुम्हाला सांगितलं 2 मिनिटापूर्वी. खालचा जो रंग आहे तो ऍक्च्युअल एमिशन स्पेक्ट्रम आहे. त्याच्यामध्ये कोणतीही लाईन नसते. काळ्या रेषेच्या आहेत त्या वातावरणामुळे आलेल्या रेषा आहेत. त्याला फ्रॉनोफर स्पेक्ट्रम असं म्हणतात. आणि ही प्रत्येक रेष जी आहे ती एका एलिमेंट, एका मूलभूत तत्वाच्या रिप्रेझेंटेशन करत आहे. आणि त्याप्रमाणे पृथ्वीवरती ज्यावेळेला
आपल्याला वेगवेगळे धातू सापडायला सुरुवात झाली. तो धातूचा आपण वर्णपट घेतला आणि त्या वर्णपटाची जी काही तरंग लांबी असेल त्या प्रत्येक तरंग लांबी आपल्याला याच्यामध्ये सापडायला लागलेली आहे. त्याच्यामुळे जी धातू आपल्याला माहित नव्हते तो सूर्याचा वर्णपट बघितला गेला आणि त्या वर्णपटातल्या रेषेचं तरंग लांबी बघितली गेली आणि त्या तरंग लांबीवरनं त्याच्या आसपास असणाऱ्या तरंग लांबीची वस्तू पृथ्वीवरती कुठेही शोधलं गेलं आणि अनेक धातूची निर्मिती, धातूचा शोध हा अशा प्रकारे लागलेला आहे. त्यातलं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे हेलियमचं आहे. मी मगाशी सांगितलं हायड्रोजनचं हेलियम मध्ये रूपांतर होतं आणि हेलियम आपल्याला माहिती नव्हतं कुठे सापडतं. त्यामुळे सूर्यग्रहणाच्या वेळेला हेलियम सापडू शकेल अशी खात्री लोकांना वाटत होती आणि या वर्णपटाचा अभ्यास करून हेलियमचं तरंगलांबी सापडली गेली होती आणि म्हणून हेलिओस म्हणजे सूर्य आणि सूर्यावरती सापडणारा धातू मूल कण म्हणजे हेलियम अशा प्रकारे त्याचं नामकरण केलं गेलेलं आहे. त्यामुळे पृथ्वीवरती सापडणारे सगळे जे एलिमेंट्स असतील ते सगळे एलिमेंट्स हे या वर्णपटामध्ये आपल्याला सापडतात. सहज कारण, सिंपल कारण असं आहे की सूर्य हा आपला पितृतारा आहे. सूर्यापासून पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे जे जे सूर्यामध्ये ते आणि केवळ तेवढंच पृथ्वीमध्ये असणार आहे. सोलार मी मगाशी ऑलरेडी सांगितले, सूर्याकडनं निघणारे हे जे भारित कण असतात हे पृथ्वीवरती येऊन आपटतात आणि पृथ्वीचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, चुंबकीय तत्व आहे, त्याच्यामध्ये ते अडकतात आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या दिशेने तुम्हाला जाताना दिसतात आणि त्या ठिकाणी त्याचं आयनीकरण होऊन अतिशय सुंदर प्रकाश हा आपल्याला उत्तर गोलार्धात अगदी उत्तरेला गेलं तर आणि दक्षिण गोलार्धात अगदी दक्षिणेला गेलं तर तुम्हाला दिसतो. त्याला द अरोरा किंवा अरोरा बोरियलिस आणि अरोरा ऑस्ट्रेलिस असं त्याला नाव दिलं गेलेलं आहे. त्या केवळ उत्तर आणि दक्षिण दिशेला गेला तुम्ही तर तुम्हाला दिसतं. त्याचं कारण असं आहे की चुंबकीय पट्ट्यामध्ये हे कण पदार्थ अडकतात आणि ते उत्तर गोलार्धात उत्तर ध्रुवाकडे किंवा दक्षिण ध्रुवाकडे तुम्हाला त्यामुळे 70 अंश उत्तर किंवा 70 अंश दक्षिणच्या पलीकडे गेलं तर तुम्हाला अरोरा हे सहज दिसायला लागतात आणि हे प्रूफ आहे की सूर्याकडे येणारे प्रकाश प्रारण ही किरण जी आहेत, पार्टिकल जे आहेत ते येतात आणि आपल्या इथे सहज सहज आपल्याला दिसून शकतात. अनसॉल्ड इश्यूज मी आत्तापुरतं सोडून देतो, माझ्याकडे थोडं वेळेची कमी आहे आणि शेवटचा जो पार्ट आहे त्याच्याकडे जातो. 1-2 सेकंद वेळ लावून देतो पुन्हा एकदा 10 मिनिटाची. शेवटचा आपण मुद्दा घेतोय सूर्याचे सौर डाग. सौर डाग काय असतात? आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे सूर्याच्या पृष्ठभागावरती हे काळे काळे डाग आपल्याला दिसतात. हे डाग जे आहेत हे जर आपण हा संपूर्ण भाग बंद केला, मास्क करू शकलो, फक्त डाग बघितला तर हो काळा न राहता त्याचा प्रकाश हा जास्त असतो आणि 3000 अंश केल्विन त्याचं टेम्परेचर आपल्याला आढळतं. त्याचा अर्थ सौर डाग हे डाग नसून कमी तापमानाचे भाग आहेत. सूर्याला प्रचंड चांगले मॅग्नेटिक फील्ड आहे, चुंबकीय तत्व आहे आणि या चुंबकीय तत्वामध्ये काही प्रमाणात जर कणपदार्थ अडकले तर ते कणपदार्थ त्याच ठिकाणी फिरत राहतात आणि त्यांचं तापमान हे त्यामानाने कमी होतं. हे तुम्हाला थोडक्यात हे चुंबकीय अशा प्रकारचे चुंबकीय लुपिंग ज्याला म्हणतो आपण हे झालं तर त्या ठिकाणी लोकलाइज्ड इफेक्ट तयार होतो आणि हा जो काही मॅटर आहे, हे जे काही सूर्याच्या पृष्ठभागाच्या जवळचं वस्तुमान आहे ते त्या ठिकाणी एकत्र त्या मानाने त्याचं मुवमेंट कमी आहे, त्याचं टेम्परेचर त्या मानाने कमी असतं आणि तापमान कमी असल्यामुळे हा भाग ह्या फोटोस्फिअरच्या तुलनेत आपल्याला कमी तापमानाचा असल्यामुळे तो काळ्या रंगाचा दिसायला लागतो. दॅट इज सनस्पॉट. याचं ओरिजिन हे नेहमी मॅग्नेटिकच असतं आणि या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईन्स ह्या खूप स्ट्रॉंग असतात. सूर्य हा स्थिर नाहीये. सूर्य जसं पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते तसा सूर्य देखील स्वतःच्या अक्षाभोवती फिरतो आणि त्यामुळे एखादा डाग जर या ठिकाणी तयार झाला तर तो हळूहळू फिरत 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 पलीकडच्या बाजूला जाताना आपल्याला दिसतो. सूर्याला स्वतःच्या अक्षाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 27 दिवस लागतात आणि त्या अनुषंगाने हे डाग जे आहेत ते हळूहळू फिरत पलीकडच्या बाजूला. त्यामुळे हे लायटर टेम्परेचरचे भाग आहेत आणि 25 दिवसाचं त्याचं पिरियडिसिटी आहे त्याप्रमाणे ते आपल्याला फिरताना दिसतात. नेहमी ते
पेअरमध्ये असतात आणि त्याचं एक अतिशय विशिष्ट असे चक्र आहेत. मी हे स्किप करतोय तो आता वेळेअभावी. आणि हे जे चक्र आहे ते अतिशय महत्वाचं आहे. सूर्याचं चुंबकीय तत्व जे आहे, फील्ड, मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते आपण स्थिर असं म्हणून, प्रत्यक्षात ते स्थिर नाही, ते बदलत असतं आणि ते बदलण्याचं एक विशिष्ट चक्र आहे. एका विशिष्ट दिवशी सूर्याचं चुंबकीय तत्व जर मॅक्सिमम असेल इफेक्टिव्हली, तर ते नंतर हळूहळू कमी होत जातं आणि परत वाढत वाढत जातं आणि परत सेम पोझिशनला पोहोचतं. चुंबकीय तत्व कमी असेल त्यावेळेला सौरढाग कमी असतात, जास्त असेल त्यावेळेला सौरढाग जास्त असतात. त्याच्यामुळे जर तुम्ही ही पिरियडिसिटी मोजली तर हे साधारणपणे एक 11 वर्षाचं चक्र आहे, ज्याच्यामध्ये 0 सौरढागांपासून वाढत वाढत मॅक्सिमम सौरढाग येतात आणि परत मिनिमम होतं. आणि साधारणपणे 11 वर्षाचं एक हे चक्र आहे. आणि ह्या चक्राप्रमाणे आपण जर निरीक्षण केलं तर ज्यावेळेला कमी डाग असतात त्यावेळेला चुंबकीय तत्व कमी असतं. त्यावेळेला खग्रास सूर्यग्रहण आलं तर सौर किरीटाचा साईज आकार जो प्रचंड मोठा असतो, प्रचंड छोटा असतो. ज्यावेळेला मॅक्सिमम असतं त्यावेळेला मॅक्सिमम असतो. सोलर मॅक्सिमा करस्पॉन्ड टू maximum number of sunspots and largest diameter or size of solar corona. Minima corresponds to minimum number of sunspot and smallest or minimum diameter of solar corona during an eclipse. हे साधं सोपं समीकरण आहे. आता ज्यावेळेला चुंबकीय तत्व जास्त असतं आणि सनस्पॉट जास्त असतात त्यावेळेला फ्लेअर्स, सौर ज्वालांचं प्रमाण देखील जास्त असतं आणि पृथ्वीवरती ॲव्हरेज जे काही टेम्परेचर्स असतील, डिपेंडंट टेम्परेचर, ते देखील जास्त असतात. एल निनो सारखे इफेक्ट हे जास्त आहेत असं मानलं गेलेलं आहे. अजून ते काही 100% सिद्ध झालेलं नाहीये. पण पीक ऍक्टिव्हिटीच्या वेळेला पृथ्वीवरची जी तापमानाची पातळी आहे ती देखील वेगळी असू शकते असं साधारणपणे मानलं जातं. हा विषय अजूनही परिपूर्णतेवरती झालेला नाही असंच मी म्हणेल. आणि समजा आपण सायकल वाईज लोक अभ्यास करतात, मॅक्सिमा टू मिनिमा, परत मॅक्सिमा टू मिनिमा, परत मॅक्सिमा टू मिनिमा, आणि गेल्या 300-400 वर्षाचा डेटा एकत्र करायचा प्रयत्न लोक आता करत आहेत, जेणेकरून ह्या सायकलचा आपल्या वातावरणावरती काय परिणाम होतो हे आपण सांगू शकू. असा प्रयोग लोक आज करत आहे. मिनिमाच्या वेळेला सोलर करोना असा दिसतो, मॅक्सिमाच्या वेळेला सोलर करोना असा दिसतो. सध्या सूर्याचा मिनिमा सुरू आहे आणि तो गेले काही दिवस अचानकपणे एक्सटेंडेड मिनिमा असं मानलं जातं. सूर्यावरती सौर डागच नाहीये. 15 दिवसापूर्वी प्रचंड मोठा डाग आला आणि प्रचंड मोठा डाग आल्या आल्या प्रचंड मोठी सौर ज्वाला गेल्या 3-4 दिवसापूर्वी आपल्याला आपण वाचलं असेल ती आलेली आहे. आता पुन्हा सूर्यावरती एकही डाग नाहीये सध्या. आज जर तुम्ही सूर्य बघितला तर एकही डाग नाहीये. त्यामुळे पुन्हा मिनिमा हे सुरूच आहे. ज्यावेळी मॅक्सिमा येईल त्यावेळेला सौर ज्वालांचं प्रमाण देखील वाढायला लागेल. आणि गेल्या 400-500 वर्षाचा डेटा आहे. आता सुरुवातीचा डेटा काही एवढा अचूक नाहीये, पण याच्यावरून तुम्ही असेल की कधीतरी मिनिमम, ओव्हरऑल मिनिमम होतं, सेकंड मिनिमम इथे होतं आणि हा सध्याचा कालावधी आहे. आणि या कालावधीमध्ये मिनिमाचं जे प्रतल आहे ते देखील खूपच जास्त आहे. आता हा डेटा खूप रिलायबल नाहीये, पण ह्या डेटाचा अभ्यास करून आपण मिनिमा ज्या वेळेला, ऍब्सोल्यूट मिनिमा ज्या वेळेला होता त्यावेळेचं वातावरण आणि आताचं वातावरण याचं कंपॅरिझन कदाचित करू शकू. आज नाही तर 400 वर्षानंतर आपण नक्कीच ते करू. मॅक्सिमाच्या वेळेचे सनस्पॉट, मिनिमाच्या वेळेचे सनस्पॉट्स आणि पुन्हा मॅक्सिमाच्या वेळेचे सनस्पॉट याचं कंपॅरिझन तुम्हाला दाखवता येईल. लक्षात घ्या, हा सूर्य बघायला सुंदर असतो, हा सूर्य बघायला त्यात काही मजा नसते. हा सूर्य बघत असताना आसपासचं वातावरण अतिशय विषम असू शकतं. जास्त सौरज्वाला असल्यामुळे आपल्याकडे जास्त धोका संभवतो. हा सूर्य बघायला बेकार जरी असला तरी आपल्यासाठी मात्र तो सर्वाधिक फायद्याचा आहे. आता हा सूर्य आणि सूर्यमाला आली तरी कशी, हा मुद्दा मी काही चर्चा करणार नाहीये. सूर्य असा कसा आला हे मी ताऱ्यांच्या निर्मितीच्या वेळेला समजून सांगेल. आणि सूर्याच्या निर्मितीपासूनच सौरमालेची निर्मिती झालेली आहे. या दाखवणाऱ्या स्लाइड्स आहेत, पण मला वाटतं माझ्याकडचा वेळ ऑलरेडी संपलेला आहे, त्याच्यामुळे मी काही हा विषयावरती आज चर्चा करत नाहीये. सूर्याच्या निर्मिती बरोबर सौरमालेची निर्मिती झाली याच्यात कोण शंका नाहीये. हा असा जो नेब्युला तेजोमेघ होता, त्या तेजोमेघातनं प्रोटोस्टार किंवा प्र तयार झाला आणि त्याच्यामधनंच सूर्यमालेची निर्मिती झाली. नासाची साईट तुम्ही बघून घ्या, पण अर्थात माझ्या पुढच्या व्याख्यानामध्ये मी हा विषय अतिशय डिटेलमध्ये चर्चा करेल. 4.5 अब्ज वर्षापूर्वी प्रकार असा होता, त्याच्यातनं ऍट सम पॉइंट ऑफ टाइम कसा तयार झाला, कुठेतरी काहीतरी प्रक्रिया झाली असेल आणि ह्यात या नेब्युलामध्ये गुरुत्वीय पतनाला सुरुवात झाली.
हे पतन होत असतानाच तो तारा स्वतःच्या अक्षावरती फिरायला लागला आणि फिरायला लागल्यामुळे या सर्व ही जी चकती आहे त्याच्यासारखा त्याचा आकार तयार झाला. केंद्रामध्ये ज्या वेळेला फ्युजन रिएक्शन सुरू झाली त्यावेळेला तो तारा प्रत्यक्ष उत्सर्जन करू लागला, ऊर्जा येऊ लागली आणि आसपासचा जो काही चकती आहे त्या ठिकाणी थंडावा यायला लागल्यानंतर त्या ठिकाणी देखील गोलक तयार झाले आणि त्या गोलकांपासूनच सूर्यमालेची निर्मिती झाली असा सिद्धांत आहे. आणि हा बऱ्यापैकी सिद्ध झालेला असं म्हणायला हरकत नाही. निरीक्षणाच्या आधारे याला सिद्ध झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि जे निरीक्षण आहे ते आपण सहज करू शकतो. सूर्यमालेतील बहुतांश सर्व ग्रह पुढच्या शनिवारच्या व्याख्यानात आपण बघू. त्यांचं प्रतल जवळपास एकच आहे कारण ते एका चकतीमधून तयार झालेले आहेत. आणि सूर्यमालेची चकती जरी असली तरी प्रत्यक्षात मात्र असंख्य एका कुठल्या विशिष्ट ठिकाणी त्याचा एक कोश किंवा ककुंज ज्याला म्हणतात ते देखील असलं पाहिजे. त्याला ऊर्टचा क्लाउड असं म्हटलं जातं आणि त्याची व्याप्ती आज आपण निरीक्षणाच्या आधारे सिद्ध केलेलं आहे. या चकतीमध्ये सगळे ग्रहमाला आणि बहुतांश सगळे लघुग्रह कुजग्रह सगळे आहेत. पण चकतीमध्ये कुठेतरी दगड आहेत, कुठेतरी वस्तुमान आहे आणि वस्तुमान या ऊर्टचा मेघ असं आपण त्याला म्हणतो त्या मेघातनं पृथ्वीकडे झेपवू शकतं आणि येणारे बहुतांश मोठे धूमकेतू हे या सूर्यमालेच्या बाउंड्रीकडनं किंवा फेन्स कडनं येतात आणि त्याच्या आधारे आपण सिद्ध करू शकतो की प्रत्यक्ष जरी चकतीमध्ये मॅक्सिमम असलं तरी ऍक्च्युअल सूर्यमाला ही एका अशा कोशापासून तयार झालेली आहे. सूर्यमालेच्या निर्मितीबद्दल मी आता जास्त बोलत नाही कारण माझ्याकडे तसा मला वाटतं वेळ संपलेला ऑलरेडी. मी 1 तास पूर्ण बोललोय. 1 तास आणि 5 मिनिट इनफॅक्ट बोललेलो आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हा विषय मी आज इथे होतो आणि पुढच्या शनिवारच्या व्याख्यानामध्ये सूर्यमालेची निर्मितीचं थोडक्यात सुरुवातीला माहिती देऊन मग आपण वेगवेगळ्या ग्रहांकडे जाऊ. सूर्याची निर्मिती आहे ही मी ज्या वेळेला परत कव्हर करेल त्यावेळेला हा प्रकार मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना समजावून सांगेल. तुर्तास सूर्याची प्राचीन काळापासून सूर्याच्या बाबतीत कोणत्या प्रकारे कशा प्रकारे लोकांनी कल्पना केल्या ह्या आपण सर्वप्रथम बघितल्या. सूर्य रासायनिक प्रक्रियेतनं जगतो का किंवा ऊर्जा देतो का हे बघितलं गेलं, ते चुकीचं ठरलं. नंतर गुरुत्वीय पतनामुळे मिळतं का हे देखील चुकीचं ठरलं. अखेरीस आइन्स्टाईनच्या सिद्धांतानंतर सूर्याच्या ऊर्जेचा गुपित जे आहे ते आपण सोडवू शकलो. सूर्यकेंद्रका गाभ्यामध्ये होणाऱ्या विशिष्ट थर्मोन्यूक्लिअर रिएक्शनमुळे हायड्रोजनचं संमिलन होऊन हेलियम मध्ये रूपांतर होतं आणि या रूपांतरणाच्या दरम्यान जी ऊर्जा बाहेर पडते ती ऊर्जा आपल्यापर्यंत मिळते. ती ऊर्जा किती प्रचंड 10⁻26 वॉट एवढी प्रचंड ती ऊर्जा आहे. हा स्थिरांक आहे हे आपण बघितलं. ही दीप्ती आपण बघितलेली आहे. त्या दीप्तीच्या अनुषंगाने सूर्याचं वय हे साधारणपणे 10 अब्ज वर्ष असेल हे देखील आपण बघितलं. 4.5 अब्ज वर्ष कुठून होतं तर त्याचा जो काही हेलियम टू हायड्रोजन रेशिओ आहे त्याच्यावर आपण 4.5 अब्ज वर्ष काढू शकतो हे आपण आज बघितलं नाही. त्याच्यानंतर गाभ्यामध्ये तयार झालेला प्रकाश हा रेडिएशन आणि कन्व्हेक्शन या 2 प्रकारांना पार करत असंख्य अडथळ्यांची शर्यत पार करत 1,70,000 वर्षानंतर सूर्यपृष्ठभागावरनं बाहेर फेकला जातो आणि केवळ 8 मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचतो हे आपण बघितलं. त्याच्यानंतर अर्थात मी धावती भेटच म्हणेल सूर्याचे सौर डाग आणि सौर ज्वाला आणि सौर किरीट आणि सौराचं वर्णपट याला मी अतिशय धावती भेट दिलेली. मी म्हणजे अक्षरशः पळालो त्या ठिकाणी. अर्थात सौराचं वर्णपट हे मी माझ्या पुढच्या व्याख्यानात कव्हर करणार आहे आणि सौर ज्वाला या विषयावरती आपण पुन्हा केव्हा तरी स्वतंत्रपणे नक्कीच चर्चा करू. आणि अखेरच्या टप्प्यामध्ये सौर डागांचं प्रमाण जास्त केव्हा असतं ज्यावेळेला सूर्याचं चुंबकीय ऍक्टिव्हिटी ज्याला आपण मॅग्नेटिक ऍक्टिव्हिटी जास्तीत जास्त असते त्यावेळेला डागांची संख्या जास्त असते. त्याच वेळेला सूर्याच्या कडनं येणाऱ्या ज्वालांची संख्या जी आहे ती देखील जास्त असते. या 2 गोष्टी मी मांडल्या. मी थोडंसं आजच्या माझ्या व्याख्यानामध्ये महत्वाचा विषय हा गाभा ठेवलेला आहे कारण सूर्याचा ज्यावेळेला जन्म कसा होतो आणि मृत्यू कसा होतो ज्यावेळेला मी शिकवेल त्यावेळेला मी गाभ्यावरती 20-25 मिनिटं घालवतो. आज ते 20-25 मिनिटं मी या व्याख्यानामध्ये वाचवलेले आहेत आणि पुढच्या माझं जे व्याख्यान असणार आहे तारे जन्म मृत्यू त्यावेळेला अर्थातच मी ते गाभ्याच्या प्रक्रियेला जास्त भर न देता इतर ज्या महत्वपूर्ण घडामोडी त्याच्याकडे वेळ देऊ शकतो. आता तो थोडा स्वार्थीपणा बाजूला ठेवला तर मला असं वाटतं या व्याख्यानामध्ये मी हा विषय बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. आता तुर्तास आज या ठिकाणी आपण थांबूया. तुमचे काही शंका असतील प्रश्न असतील तर तुम्ही ते नक्कीच मला विचारू शकता. धन्यवाद. धन्यवाद अभय. हो धन्यवाद अभय देशपांडे.
आपल्याला भरपूर प्रश्न आलेले आहे आणि त्यातला पहिला प्रश्न आहे तो अनिरुद्ध नामजोशी यांनी विचारलाय. तो आहे सूर्याचं वस्तुमान कसं मोजलं? अं, सूर्याचं वस्तुमान मोजणं हा मला थोडं मी अं, अतिशय कठीण प्रश्न तुम्ही पहिलाच विचारलाय आणि तो प्रश्न उत्तर मी देणं पूर्णपणे टाळणार आहे. त्याचं कारण असं ज्यावेळेला मी सूर्याचे गुणधर्म सांगेल त्याही वेळेला मी वस्तुमान हा विषयाला थोडंसं बाजूला ढकलणार आहे. वस्तुमान मोजणं हे तेवढं कठीण नाहीये. मी आता थर्मोन्यूक्लिअर रिएक्शनचं मेकॅनिझम सांगितले. आपण सूर्याचा स्थिरांक हा मोजू शकलेलो आहे. स्थिरांक हा मोजलेला आहे आणि आपण केंद्र भागामध्ये असलेले हेलियम टू हायड्रोजनचा रेशो देखील मोजू शकलेलो आहे. त्याच्यावरनं सूर्य किती वर्ष जगणार आहे हे आपण ठरवलेलं आहे आणि त्याच्यावरनं आपण थोडक्यात अंदाज बांधू शकतो की वस्तुमान हे किती आहे. वस्तुमान मोजणं हा सर्वात कठीण भाग मानला गेलेला आहे आणि ते इक्वेशनचं त्यात खूप जास्त प्रमाणात समीकरण येतील ते मी आता सांगत नाहीये. तुर्तास एवढं पुरेसं की ल्युमिनोसिटी मी जे रिलेशन माझ्या स्लाइड्समध्ये टाकलेले आहेत ते तुम्ही जरूर बघा. त्याच्यामधनं तुम्ही ल्युमिनोसिटीचा वापर करून किंवा दीप्तीचा वापर करून प्रति किलो हायड्रोजन किती लागणार आहे आपल्याला तेवढी दीप्ती काढायला हे आपण शोधून काढलेलं आहे. आपल्याला दीप्ती माहिती आहे त्यामुळे प्रति सेकंद किती हायड्रोजन आपल्याला लागणार हे आपल्याला माहिती आहे. ह्याच्यावरनं आपण टोटल सूर्याचं वस्तुमान किती आहे याचा अंदाज बांधू शकतो. तर मी स्लाइड शेअर करणार आहे. मग आता 1-2 दिवसामध्ये गिरीश कांबळे आमचे हा अख्खा स्लाइड शो जो आहे तो आपल्या खगोलवंदना.com वरती टाकतील. तुम्ही तो डाउनलोड करा आणि इक्वेशन्स केअरफुली बघा. कॅल्क्युलेटरचा वापर करून तुम्ही सहज ते इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. त्याच्या आधारे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळू शकते. पुढचा प्रश्न. ओके. पुढचा प्रश्न विचारलाय देवेंद्र भिसे यांनी. त्यांनी विचारलाय आर न्यू हायड्रोजन ॲटम्स क्रिएटेड ॲट द सन्स कोर or one day hydrogen atoms will be finished as they are converted into helium? खूपच छान प्रश्न विचारलाय तुम्ही. जे काही वस्तुमान आपल्याला ओरिजिनल प्रताऱ्यामध्ये होतं किंवा नेब्युला टिजोमेकमधून आलं तेवढंच हायड्रोजन आपल्याकडे असतं. हायड्रोजनची निर्मिती आपल्याला शक्य नाहीये. विश्वजन्माच्या वेळेला जेवढं हायड्रोजन निर्माण झालेलं आहे तेवढंच हायड्रोजन सातत्याने आपल्या विश्वात असणार आहे. सूर्य ज्यावेळेला जन्मतो किंवा कोणताही तारा ज्यावेळेला जन्मतो त्यावेळेला मूळ त्याचा जो काही तेजोमेघ असेल त्या तेजोमेघांना जे काही मॅटर तो तयार करेल त्याच्यावर त्याचं वस्तुमान ठरतं. ते वस्तुमान त्याचं आयुष्यभराचा त्याची पुंजी असते, मिळकत असते आणि त्याचा वापर करून त्याचं आयुष्य तो जगत असतो. मोठ्या तेजोमेघातनं मोठे तारे तयार होतात. त्यांचं वस्तुमान जास्त असतं. अर्थात त्यांचं गुरुत्वीय पतन जास्त असतं आणि म्हणून त्यांना लागणारी ऊर्जा देखील जास्त असते. मी हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम सांगितलंय तुम्हाला. जास्त गुरुत्वाकर्षण असेल तर आकुंचन जास्त असतं आणि म्हणून जास्त प्रसरण ऊर्जेची गरज लागते. त्यामुळे ते तारे तेजस्वी असतात आणि म्हणून त्यांचं हायड्रोजन पण लवकर संपतं आणि म्हणून अशी तारे लवकर मरतात. त्याच्यामुळे प्रत्येक ताऱ्याचं हायड्रोजनचं हिलियम मध्ये रूपांतर होऊन कधी ना कधी ते संपणार आहे आणि ते संपलं की केंद्रामध्ये भट्टी बंद झाल्यामुळे प्रारणांचा दाब 0 असणार आहे आणि म्हणून ताऱ्याचं गुरुत्वीय पतन किंवा ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्सला सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे तुमचा प्रश्न अचूक आहे. ताऱ्यामध्ये वेगळ्या हायड्रोजनची निर्मिती होत नाही. नंबर 1, कधी ना कधी हे हायड्रोजन संपणार आहे आणि हायड्रोजन संपलं की गाभ्यामध्ये हिलियम असणार आहे आणि त्या स्थितीनंतर ताऱ्याच्या मृत्यू पंथाला तो लागला, त्याच्या मरायची घरघर सुरू झाली असं आपण म्हणतो. आणि माझ्या पुढच्या व्याख्यानामध्ये ती घरघर किती तो म्हणजे टाळायचा प्रयत्न करतो आणि कशा प्रकारे प्रलॉंग स्वतःचं आयुष्य करायचा प्रयत्न करतो हे आपण बघूया. आता करतो वगैरे मी म्हणत जरी असेल तरी ह्या नॅचरल रिॲक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये कोणती अशी मेकॅनिझम नाही की मी असं केलं तसं केलं. ह्या नॅचरल रिॲक्शनचा तो आउटकम आहे. पुढचा प्रश्न. ओके. पुढचा प्रश्न वेद डोके यांनी विचारलाय की सूर्य रंगाने पांढरा आहे का? किंवा इनफॅक्ट त्यांनी विचारलंय तो पांढरा नाहीये का? कोणताही तारा मी म्हटलं म्हणणं पण तो वर्णपटातले सगळे रंग त्या ताऱ्यामध्ये असतात. अतिनील पण असतो सूर्य, अतिनील सूर्य पण आहे, अवरक्त सूर्य पण आहे, इन्फ्रारेड सन पण आहे, रेडिओ सन पण आहे. सगळ्या तरंग लांबीवरती सूर्य पूर्णपणे वेगळा दिसतो. त्यामुळे हा स्पेक्ट्रम जो आहे हा वर्णपट हा ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. हा कंटिन्युअस स्पेक्ट्रम आपण त्याला म्हणतो तसा आहे. त्यातला जो सर्वोच्च तरंग लांबी असेल पीक इंटेन्सिटी ज्याला मी म्हटलं मगाशी ती तरंग लांबी त्या ताऱ्याचा रंग आहे असं आपण मानतो आणि आपल्या कॅचमध्ये पिवळा रंग आहे. त्यामुळे सूर्याचा रंग पांढरा नसून
पिवळा आहे असं आपण म्हणायला पाहिजे. व्याध ताराची सर्वोच्च तरंगलांबी ही निळ्या रंगाची आहे, म्हणून व्याध तारा हा निळ्या रंगाचा तारा आहे. सिरियस इज अ ब्लू जायंट स्टार. रोहिणी किंवा अल्डेब्रान तारा जो आहे त्याची सर्वोच्च तरंगलांबी ही लाल रंगाकडे असते, म्हणून तो लाल रंगाचा तारा आहे. अर्थात कोणता तरी तारा असा असेल की जो हिरव्या रंगाचा तारा असेल किंवा इतर कोणत्या तरी रंगाचा तारा, ते देखील टेक्निकली शक्य आहे, पण असे तारे आपल्याला खूप प्रमाणात काही सापडलेले नाही. त्यामुळे सूर्य हा पांढरा नसून पिवळा आहे असंच मी म्हणेन. पांढरा दिसतो कारण सर्व तरंगलांबी त्याच्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे सुभाष यांनी विचारलाय, इज करोना हार्मफुल, सोलर करोना हार्मफुल? कोणत्याही प्रकारचा करोना हा हार्मफुलच असतो, सूर्याचा असो की पृथ्वीवरचा सध्या करोना असो. सोलर करोना इज एसेन्शियली चार्ज पार्टिकल्स. उद्या समजा आपण एक यान पाठवलं आणि त्या यानातनं सूर्याच्या जवळ ते यान गेलं, समजा तो टेम्परेचर आपण मॅनेज करू शकतो आणि ॲस्ट्रॉनॉट तिकडे स्कायवॉक करायला बाहेर पडला, तरी चार्ज पार्टिकल त्याच्यावरती आपटतील आणि तो तिथल्या तिथे त्याचा तो मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे करोना इज चार्ज पार्टिकल, कलेक्शन ऑफ चार्ज पार्टिकल. दुरून तो सुंदर दिसतो कारण सूर्याच्या सापेक्ष तो अतिशय मंद आहे. त्यामुळे पौर्णिमेचा चंद्र जेवढा शीतल आणि सुंदर दिसेल, तेवढाच खगरास सूर्यग्रहणाच्या वेळेला सोलर करोना सुंदर आणि शीतल दिसतो. आणि दिसतं तसं नसतं, त्याच्यामुळे तुम्ही जवळ गेलात की तो त्याचे खरे रंग जे आहेत ते तुम्हाला दाखवतो. तो पृथ्वीवरनं निश्चितच सुंदर, शांत आणि अतिशय मंद दिसणारा करोना त्याच्यात जवळ गेले की मात्र तो त्याचं गुणधर्म, हार्मफुल गुणधर्म तुम्हाला दाखवू शकतो. पुढचा प्रश्न परत अनिरुद्ध नामजोशींनी विचारलाय आणि त्यांनी विचारलंय की हे जेव्हा मूलद्रव्यांविषयी बोलणं चालू होतं आणि जेव्हा तुम्ही ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम दाखवत होता, ते त्या वेळेला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. तो असा आहे की सूर्यामध्ये सर्व मूलद्रव्ये उपलब्ध आहेत का? आहेत. सूर्यामध्ये बाइंडिंग लोकेशन म्हणजे सगळे मूलद्रव्य जे आहेत ते आपल्याला सूर्यामध्ये दिसतात आणि दॅट इज अ व्हेरी इसेन्शियल. ताऱ्यांच्या जन्ममृत्यूच्या वेळेला एखाद्या वेळी मी हा विषय पुन्हा घेईल. दॅट डिपेंड्स ऑन विच जनरेशन स्टार इट इज. काही तारे हे सेकंड जनरेशन तारे असतात, म्हणजे तारा जन्मतो, त्याचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर मृत्यूनंतर त्याचे जे काही विखुरलेले अवशेष असतात त्याला पण आपण नेबुलास म्हणतो, प्लॅनेटरी नेबुला असं आपण त्याला म्हणतो. आता अशा प्रकारच्या नेबुलांना काही लक्ष दशलक्ष वर्षांतर पुन्हा तारेची निर्मिती झाली, त्याला सेकंड जनरेशन स्टार म्हणतात. सेकंड जनरेशन स्टार मध्ये हे सगळे मूलद्रव्य जे आहेत ते असतात. मी मगाशी बोलतो तर सतत मूलभूत कण म्हणत होतो, पण मूलभूत कण नसून त्याला मूलद्रव्य हा शब्द माझ्या तोंडून सतत मूल कण हा शब्द जात होता, पण मूलद्रव्य हाच योग्य शब्द आहे. ओके. याच प्रश्नाशी निगडित असा पुढचा एक प्रश्न आहे, आनंद काणी यांनी विचारलाय. तो म्हणजे, विल अदर स्टार्स क्रिएट डिफरंट एलिमेंट्स ऑर द एलिमेंट्स वी डिस्कवर्ड आर युनिव्हर्सली द सेम? एलिमेंट डिस्कवर्ड आर युनिव्हर्सली द सेम. मूलद्रव्यांची संख्या ही आपण जी शोधून काढली तीच आहे. अर्थात त्याला अपर लिमिट टाकणं बरोबर नाहीये, कोणीही टाकली देखील नाहीये. पण वी नो की एलिमेंट ज्यावेळेला तयार होतं, मूलद्रव्य ज्यावेळेला तयार होतं त्यावेळेला बाइंडिंग एनर्जी नावाचा एक कन्सेप्ट असतो आणि बाइंडिंग एनर्जी, पीक बाइंडिंग एनर्जी ही लोह किंवा आयनसाठी मानली गेलेली आहे. त्याच्यानंतर बाइंडिंग एनर्जी ही फॉल होते. त्यावेळेला गाभ्यामधल्या नाभीमधल्या न्यूक्लियस मधल्या प्रोटॉनची संख्या वाढत वाढत जाते. त्यावेळेला एका लिमिटच्या पलीकडे वाढली की तो अस्थिर व्हायला लागते आणि अशा प्रकारचे जे मूलद्रव्य असतील त्यांचं विभाजन सहज शक्य होतं. उदाहरणार्थ आपण लेडच्या वरती गेलो की अशा सगळे जे काही द्रव्य असतील त्यांचं विभाजन पटकन होतं आणि त्यामुळे टिकण्याची आणि दिसण्याची शक्यता कमी कमी होत जाते. त्याच्यामुळे आपण कुठे ना कुठे त्याचं फिशन हे सहज व्हायला लागतं आणि शोधून काढणं हे कठीण होतं. दॅट इज नॉट अ लिमिट. नेव्हरदलेस मूलद्रव्यांची संख्या युनिव्हर्सली सेम आहे and there is no upper limit. Technically higher elements may also exist. The question is how are we going to find them? ओके. पुढचा प्रश्न हा जरा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यातच बरेचसे उपप्रश्न आहेत आणि तो ललित यांनी विचारलेला आहे. Is our solar system similar to the atomic structure, like sun is considered as a nucleus and all other planets rotating around like electrons in their respective orbits? हा एक प्रश्न आहे आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे त्यांचा. Is it that our ancient rishis also had an idea of atomic structure?
have they come to know about the atoms from solar system? Because some shlokas say that anu or atom is the smallest part. त्याच्यामध्ये दोन प्रश्न म्हणजे उत्तर मी देतो असं आहे ते की सोलर सिस्टमची रचना ही अणुसारखी आहे असं नाहीये, असं बिलकुल नाहीये. कन्झर्वेशनच्या नियमांप्रमाणे ज्यावेळेला फोर्सेस पिक्चरमध्ये येतात आणि त्या फोर्सेसमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असो किंवा इतर कोणते फोर्सेस असो, त्या फोर्सेसमध्ये ज्यावेळेला वस्तू येऊन एकमेकांशी त्यांचं बंधन व्हायला लागतं त्यावेळेला कन्झर्वेशन प्रिन्सिपलप्रमाणे त्या वस्तूंचं त्या केंद्रकाभोवती भ्रमण हे सुरू होतं. सूर्यबलाच्या बाबतीत गुरुत्वाकर्षण हे बल आहे आणि निर्मितीच्या वेळेला सगळे जे काही प्लॅनेट्स किंवा ग्रह असतील ह्यांचं प्रतल हे बऱ्यापैकी समान असतं. सूर्याच्या मूळ ताऱ्याचा जो असेल त्याच्या प्रतलाशी मिळतं जुळतं असतं. त्यावेळेला आपण पॉझिटिव्ह न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉनचं ट्रॅपिंग सुरू करतो त्यावेळेला जास्त प्रमाणात त्याच्यासाठी क्वांटाईम नंबर्स असतात, पण प्रतलाची लिमिटेशन नाही आहे. वेगवेगळ्या प्रतलामध्ये देखील आपण इलेक्ट्रॉन्सला बघू शकतो. इनफॅक्ट आपण बघू शकत नाही एवढं डेन्स तो क्लाउड असतो. त्यामुळे सिन्स बेसिक ट्रॅपिंगच्या नंतर मोशन अराउंड अ सेंटर इज अ कॉमन फीचर म्हणून दोन्ही केसेस सेम असतील असं आपल्याला जाणवतं. प्रत्यक्षात ते तसं नाहीये. दोघांच्या बाबतीत प्रक्रिया या अतिशय वेगळ्या आहेत. ज्यावेळेला न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन पकडले जातात, दोन्ही समभारित आहेत आणि तरीही पकडले जातात, त्यावेळेला असं कोणतेही सेंट्रल फोर्स नाहीये आणि त्यामुळे प्रोटॉन एका केंद्रकाभोवती फिरत नाहीत. त्याच्यामुळे मूळ बेसिक फिजिक्स जे आहे ते डिफाईन करतं की कशा प्रकारचं तुम्हाला संरचना दिसणार आहे आणि म्हणून तुम्हाला समान आहे असं वाटतं. प्रत्यक्षात तसं काही ते नाहीये. प्राचीन काळी ऋषीमुनींना ही कल्पना होती हे म्हणणं 100% चुकीचं आहे. सूर्यमालेच्या बाबतीत बहुतांश वेळेला असं मानलं गेलेलं होतं की पृथ्वी केंद्रस्थानी आहे किंवा पवित्र अग्नी केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या भोवती सूर्य, चंद्र आणि इतर सगळे ग्रह सगळ्या गोष्टी फिरत आहे. हे बहुतेक सर्व इन्क्लुडिंग भारतीय संकल्पनेमध्ये मांडलं गेलं होतं. प्रत्येक संस्कृतीमध्ये कोणतरी वेगळा एखादा क्रांतिकारी विचार आणणारा माणूस असतो. सुदैवाने आपल्याकडे देखील तसे क्रांतिकारी विचार आणणारे लोक होते. आपल्याकडे आर्यभट्ट हा मी एक्झाम्पल देतो, त्याच्यापूर्वी पण ती संकल्पना होती की पृथ्वी केंद्रस्थानी नसून सूर्य कदाचित केंद्रस्थानी असेल. अर्थात ही संकल्पना होती, ही निरीक्षणाच्या आधारे केलेली संकल्पना होती. याचा अर्थ हे सगळे ग्रह हे असेच फिरतात आणि ही जी कन्सेप्ट आज आपण मांडतो हे त्यांनी कल्पना केली नसेल असं म्हणणं देखील चुकीचं आहे आणि केलं होतं असंही म्हणणं चुकीचं आहे. आज आपल्याला त्याच्यावर कोणतीही इन्फॉर्मेशन नाहीये. संकल्पना भारतीयांनी मांडलेली आहे, पाश्चात्य लोकांनी देखील मांडली आहे आणि अनेक संस्कृतींनी समान संकल्पना मांडली आहे. पण त्याचं मूळ कारण हे संकल्पना मांडण्याची विचारशक्ती हेच होतं. चांगल्या प्रकारे विचार करून त्यांनी एक कन्सेप्ट मांडलेला आहे आणि तो कन्सेप्ट नक्कीच त्यावेळेला क्रांतिकारी ठरला. तो ऍक्सेप्ट झाला की नाही हा पुढचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे अणु हा सर्वात छोटा आहे ही संकल्पना देखील अनेक संस्कृतीमध्ये राहिली आहे आणि याचा अर्थ त्यांनी कल्पना केलेला अणु आणि आजचा अणु हा सेम होता असं म्हणणं चुकीचं आहे. प्रत्येक पदार्थाचा एक सर्व सूक्ष्म घटक असेल आणि तो त्या घटकाला अणु अशी कल्पना मांडली गेली आणि ती चांगली कल्पना आहे. अशीच कल्पना परदेशामध्ये पाश्चात्य संस्कृतीमध्ये देखील मांडली गेलेली आहे. डाल्टनने अशाच प्रकारच्या कल्पनेचा वापर करून नवीन जे आपण त्याला ॲटॉमिक मॉडेल म्हणतो ते मांडलेलं आहे. डाल्टन असो किंवा इतर कोणी असो त्यांनीही त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी जे काही मांडलं असेल त्याचा अभ्यास नक्कीच केला होता आणि ही कल्पना कुठून तरी आहे. प्रत्येक कल्पनेचा उगम हा कुठे ना कुठे असतोच. याचा अर्थ आज आपण ज्याला अणु ही संकल्पना मांडतो तशीच संकल्पना प्राचीन काली भारतीय लोकांनी किंवा पाश्चात्य लोकांनी किंवा इतर संस्कृतीने मांडली होती असं म्हणणं हे आधुनिक वैज्ञानिकांवरती थोडंसं अन्यायपूर्वक आहे आणि त्याच वेळेला त्या लोकांनी जी कल्पना मुळीच मांडली नव्हती असं ठामपणे सांगणं हे त्यावेळचे जे लोक होते विचारवंत होते त्यांच्यावरती देखील अन्यायकारक आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे प्राचीन काळामधल्या काही कल्पना या क्रांतिकारी होत्या आणि ह्या क्रांतिकारी कल्पना ज्या आहेत त्या वेळेच्या तुलनेत खूपच ऍडव्हान्स अशा होत्या. दुर्दैवाने त्या सबसिक्वेंट संस्कृतीमध्ये जशा सबसिक्वेंट काळामध्ये त्यांचा ऱ्हास झाला आणि त्या कल्पना मागे पडल्या.
पुढचा मुद्दा काय? ओके. त्याच्यानंतर त्यांनी थोडीशी खंत व्यक्त केली आहे, की संस्कृत आणि आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत, त्याच्याविषयी आपल्याला आजकाल फारसं शिकवलं जात नाही आणि हे जे ग्रंथ, हे जे सगळं ज्ञान होतं, ते पाश्चिमात्य लोकांना हे ईस्ट इंडिया कंपनी आल्यानंतरच त्यांच्यापर्यंत पोहोचलं. आणि पुढे त्यांनी असं विचारलंय, की ही वुड लाइक टू नो institutions like Khagol Mandal. Are there any institutions like Khagol Mandal who explore our ancient cultures, ancient contents? अर्थात हा काय आपल्या आजचा कंटेक्स्ट मध्ये नाहीये, पण मी नेहमी असं म्हणतो की आपल्याकडे ज्ञान काय होतं काय नव्हतं, हा विषय आपण अनेक लोकांनी पूर्वीपासून अभ्यास केला पाहिजे होता. कोणी थांबवलं नव्हतं आपल्या लोकांना आपल्या ज्ञानाचा वापर करून प्रगती करण्यापासून. असं काही गरज नव्हती की परदेशी लोकांनी आपलं ज्ञान चोरलं आणि त्यांनी प्रगती केली आणि आपल्याकडे ज्ञान असून आपण प्रगती केली नाही, हे म्हणणं त्यांच्यावरती देखील अन्यायकारक आणि आपल्यावरती देखील अन्यायकारक आहे. अर्थात हा आपल्या विषयाचा मुद्दा नसल्यामुळे मी त्याच्यावरती बोलत नाहीये. अनेक प्रकारच्या संस्था ज्याच्यावरती काम करते. बिर्ला इन्स्टिट्यूट ही कर्नाटकातली अतिशय अग्रगण्य संस्था आहे आणि प्राचीन काली असलेले काही ज्ञान, विशेष करून गणिताच्या बद्दलचं ज्ञान निश्चितपणे चांगलं होतं आणि त्याचा वापर करून अनेक प्रकारचं पंचांगामध्ये वापर केला गेलेला आहे, FMS मध्ये वापर केला गेलेला आहे. त्याचं संपूर्ण क्रेडिट त्या वेळेला त्या लोकांनी दिलं देखील आहे, काही लोकांनी दिलं पण नाहीये. त्यामुळे आपल्याला काय होतं काय नाही होतं हे शोधायचं असेल तर आपल्यापैकी काही लोकांनी त्याचा प्रयत्न नक्की करावा. ते छद्मविज्ञानाकडे वळणार नाही याची फक्त काळजी घ्यावी आणि जे होतं ते खरं होतं, हे असं होतं हे ठामपणे, त्यात काही चुकीचं नाहीये. आपल्या लोकांनी केलं होतं ते आपण सांगू शकलो पाहिजे आणि त्याच्याबद्दल योग्य जे होतं त्याच्याबद्दल परिपूर्ण रास्त अभिमान देखील आपल्याला असावा आणि जे खोटं होतं, जे जे विनाकारण वाढून तळून जे सांगितलं सगळंच होतं, तर तसं काही असेल काही सांगणं कठीण. जोपर्यंत त्याचा अभ्यास होत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल पूर्ण कमेंट करणं योग्य नाहीये. पुढचा मुद्दा. याच्या पुढचा प्रश्न सिद्धीने विचारलाय, सूर्याचा लाव्हा आणि ज्वालामुखीचा लाव्हा हा सारखा असतो का? नाही, नसतो. ज्वालामुखीचा लावा हा पृथ्वीवरील जे काही पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आतील जे काही वस्तुमान असेल त्याच्यापासून बनलेला असतो, सिलिकेट आणि इतर वस्तूंचा बनलेला असतो. त्यामुळे हा ज्यावेळेला वरती येतो आणि पृथ्वीवरती पडतो त्यावेळेला अतिशय रिच कंटेंट घेऊन येतो आणि येणाऱ्या आसपासच्या परिसरामध्ये सुरुवातीला जरी विध्वंस असला तरी कालांतराने शेतीसाठी अतिशय उपयुक्त असतो. सूर्याकडनं येणारा तो लावा म्हणतो तो प्लाझ्मा आहे बेसिकली आणि तो चार्ज पार्टिकलचा पार्ट आहे. हायड्रोजनचे जर आपण अणू घेतला जे इलेक्ट्रॉन काढून टाकले तर हा चार्ज पार्टिकल प्रोटॉन म्हणून आपण त्याला आहे आणि हे प्रोटॉन आपल्याकडे फेकले जात आहेत आणि ते डेंजरस आहे कारण ते आपल्यामध्ये जाऊन आपल्याला हानिकारक आपला मृत्यू देखील होऊ शकतो. एवढे ते इंटेन्स असू शकतात. माझ्या अभ्यास क्षेत्रामध्ये आम्ही हल्ली प्रोटॉनचा वापर हे कॅन्सर दुरुस्त करण्यासाठी करतो आणि सूक्ष्म प्रोटॉनचा बीम करून त्याच्या सहाय्याने आपण कॅन्सर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. असे प्रोटॉन आकाशामध्ये उपलब्ध आहेत पण ते चॅनलाइज करून आपल्याकडे आणण्याचा काही योग्य प्रकार आपल्याकडे नाहीये. आता हा गमतीचा भाग झाला, पण दोन्ही प्रकारचे लावा हे पूर्णपणे वेगळे. ओके. पुढचा प्रश्न सुभाष यांनी विचारलाय, आर सनस्पॉट्स हॉलो? हॉलो इन द सेन्स ते कण आहेत आणि ते कण म्हणजे तुम्ही त्याच्यावरती उभारायचा प्रयत्न केला तुम्ही त्याच्यामधनं आरपार जाऊ शकता. त्यामुळे तुम्ही पण त्याला मी नेहमी दुधाची उपमा देतो, बासुंदीची उपमा घेऊया फार पाहिजे असेल तर, किंवा पनीरची उपमा घ्या. बनत असताना तर पनीर आहे त्याच्यावरती ते तुम्ही म्हटलं तर खाऊ शकता आणि हात घातलं तर मात्र तुमचा हात हा सहज आतमध्ये जाणार आहे. त्यामुळे सनस्पॉट्स आर नॉट हॉलो. सनस्पॉट्स आर व्हेरी हाय टेम्परेचर, 3000 अंश तापमान असलेला तो प्लाझ्मा आहे आणि अर्थात तो सेमी सॉलिड आहे म्हणजे लिक्विडच आपण म्हणजे गॅशियस आहे, व्हॉट ऑल यू कॉल इट. सो इट इज गॉट अ स्टेट ऑफ मोशन. इट्स बेसिकली अ मुव्हिंग गॅस. तुम्ही जर ते उभं राहिलात तर तुम्ही त्याच्यातनं सहज खाली जाणार. पृष्ठभाग नाही त्याला. इट्स नॉट अ सॉलिड सरफेस इन दॅट सेन्स यू कॅन से इट इज ऑल. ओके. पुढचा प्रश्न शरद टोके यांनी विचारलाय, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ सोलर वेव्स, ही प्रॉब्ली वॉन्टेड टू से विंड्स, on the onset, intensity and longevity of southwest monsoon rainfall in Indian subcontinent and also on general Earth's atmosphere? चांगला प्रश्न आहे. मी जाता मगाशी बोललो होतो, अर्थात मी विषय जास्त तो त्यावेळेला डिस्कस केला नाही. सूर्याकडनं येणारे जे सोलर विंड्स आहेत त्याच्यामुळे पृथ्वीवरती सरासरी तापमान त्यावेळेला थोडं जास्त होऊ शकतं असं सर्वसामान्यपणे मानलं जातं आणि त्याच्यामुळे वेग
ज्यावेळेला पीक इंटेन्सिटी असेल त्यावेळेला उष्णतेचं प्रमाण जास्त असतं आणि त्यावेळेला होणारे सगळे प्रकार, पाऊस असेल काही पण असेल, ते देखील तेवढं तेजस्वी किंवा तीव्र असतं असं मानलं जातं. आणि ज्यावेळेला हे विंड्स कमी असतात, ज्यावेळेला सोलर मिनिमा असतो, त्यावेळेला त्या मानाने पृथ्वीवरती प्रकाश वातावरण हे सौम्य असतं आणि त्या अनुषंगाने येणारे इफेक्ट देखील सौम्य असतात असं बाय अँड लार्ज मानलं जातं आणि त्याला निरीक्षणात्मक दृष्टिकोनातून पूरक पुरावे दिले जातात. आता 100 वर्षापासून आपण निरीक्षण करत आहोत. पुढचे 100, 200, 300 वर्ष निरीक्षण केले की आपण हे निर्विवादपणे सांगू शकतो की कधी काय होणार. अर्थात पृथ्वीवरचं वातावरण पण एवढं डायनॅमिक आहे की त्याचं 1 to 1 कोरिलेशन दाखवणं तसं कठीण आहे. पण असं म्हणतात की पीक असताना जो आपण ला निनो प्रकार म्हणतो तो खूप तीव्र असतो आणि त्यावेळेला विषम सीझन, ऋतू चक्र हे विषम असतं असं बाय अँड लार्ज सगळेजण म्हणतात, एन्व्हायरमेंटल वेदर सायंटिस्ट ॲज वेल एज सोलर फिजिसिस्ट. त्याच्यामुळे ते दोन्ही टू सर्टन एक्सटेंट रिलेटेड आहे. 1 to 1 कोरिलेशन दाखवणं इम्पॉसिबल आता तरी मला तरी. मला असं वाटतं त्यांच्या पुढच्या प्रश्नाचं पण उत्तर असंच असू शकेल, पण तरी आपण तो प्रश्न घेऊया की हाऊ डज व्हर्च्युअल मुवमेंट ऑफ द सन ऍक्ट्स ॲज अ ड्रायव्हिंग फोर्स ऑफ मुवमेंट ऑफ विंड्स, क्रिएशन ऑफ हाय अँड लो प्रेशर बेल्ट्स इन द अर्थ्स ॲटमॉस्फिअर? बिकॉज जसा सूर्य जातो तसं त्या ठिकाणचं तापमान वाढत जातं आणि सूर्य गेल्यानंतर त्या ठिकाणचं तापमान कमी होतं. त्याच्यामुळे अहोरात्र चक्रामध्ये 12 तास दिवस आणि 12 तास रात्र पकडली. अर्थात आपल्याकडे 12 दिवस आहे. तर समशीतोष्ण भागामध्ये, ट्रॉपिकल रिजनमध्ये त्या वेळामध्ये युनिफॉर्म टेम्परेचर असतं. पण तुम्ही थोडं वरती उत्तरेला किंवा दक्षिणेला तर दिवसाचं प्रमाण कमी, रात्रीचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे टेम्परेचर डिफरन्स हा इररेग्युलर असतो आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे तापमान जास्त झालं की तिथलं प्रेशर बदलतं आणि प्रेशर बदललं की वाऱ्याचं जे वारे आहे त्यांचं वाहण्याचे प्रकार जे आहे तो बदलत जातो. पृथ्वीला स्वतःच्या स्वांग भ्रमण देखील स्वतःच्या अक्षाभोवती फिरत देखील आहे आणि त्याच्यामुळे ड्रिफ्ट पण असतो. हा ड्रिफ्ट ऑल्सो डिपेंड करतो की तुम्ही ट्रॉपिक वरती या की तुम्ही नॉर्थ पोलकडे या. त्याच्यामुळे ह्या सर्वांचा परिणाम होऊन पृथ्वीवरती वाऱ्यांचं येणं जाणं हे बदलत असतं आणि त्याच प्रमाणात लो प्रेशर बेल्ट, अर्थात लो प्रेशर बेल्ट, हाय प्रेशर बेल्ट तयार होतात म्हणून वाऱ्याचं येणं जाणं हे बदलत असतं. त्यामुळे आपलं डिपेंडन्स 100% सूर्यावरती आहे. समजा पृथ्वीचा अक्ष 0° असता, कललेलाच नसता, तर सगळीकडे समप्रमाणात तापमान राहिलं असतं. त्याच्यामुळे प्रेशर व्हेरिएशन हे युनिफॉर्म राहिलं असतं. त्याच्यामुळे मान्सून काय आलं नसतं आपल्याकडे. मग आपल्याकडे समप्रमाणात वाहत राहिलं असतं. अक्ष कललेला असल्यामुळे आपल्याकडे मान्सून चांगला येतो आणि आपण बेनिफिटमध्ये. हे ज्यावेळेला मी घटनांचं व्याख्यान घेईल त्यावेळेला ऋतुचक्र घेईल. घटना क्रमांक 2 त्यावेळेला ऋतुचक्र आपण बघू. त्यावेळेला हा विषय पुन्हा आपण बघू. हा विषय कदाचित परत ॲस्ट्रोबायोलॉजीच्या व्याख्यानांमध्ये सुद्धा घेतला जाईल, कारण की आपल्याकडे आपल्यासाठी त्यावेळेला हे घेतीलच. हो हो. तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. तो अनिरुद्ध नामजोशींचा आहे. हायड्रोजन फ्युजन ही एकच प्रक्रिया सर्व ताऱ्यांच्या मुळाशी आहे का, असं त्यांनी विचारलं. सर्व ताऱ्यांच्या मुळाशी हायड्रोजन फ्युजन ही एकच प्रक्रिया आहे. आता ज्यावेळेला हायड्रोजन संपतं त्याच्यानंतर हिलियमचं फ्युजन, नंतर कार्बनचं फ्युजन आणि पुढचे फ्युजनचं चक्र असतं. ते आपण माझ्या पुढच्या व्याख्यानामध्ये ताऱ्यांचे जन्म आणि मृत्यू या व्याख्यानामध्ये बघूया. पण ज्याला आपण जिवंत तारा म्हणतो त्या सर्व जिवंत ताऱ्यांमध्ये केवळ हायड्रोजन फ्युजन ही एकच रिएक्शन आहे. देयर इज नो अदर रिएक्शन. ओके. पुढचा प्रश्न स्वरांगी रसम यांनी विचारलाय. इक्वेटोरियल रिजन ऑफ द सन रोटेट्स फास्टर दॅन द पोलर रिजन. वाय इज दिस? वन्स अगेन ज्यावेळेला तुम्ही कोणताही तारा पृथ्वीसारखा पृथ्वी बघा, तारा नाही ग्रह बघा, त्यामुळे भ्रमण सुरू झाल्यानंतर त्याचं या भ्रमणामुळे तो थोडा विषुववृत्ताकडे त्याचा तो थोडा मोठा होतो, फेकला जातो म्हणूया आपण त्याला, आणि पोलर रिजन तो थोडासा तापटा होतो आणि त्यामुळे भ्रमण हे इरेग्युलर आहे किंवा इथे जास्त आणि तिकडे कमी असं आपल्याला दिसायला लागतं. सूर्याच्या भोवती असं होतं, सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती फिरतोय पण सूर्याला काही पृष्ठभाग नाहीये, ते सगळं प्लाझ्मा स्टेटमध्ये आहे. त्याच्यामुळे तो प्लाझ्मा कसा ट्रॅक होतो त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पण डिफरन्शियल रोटेशन तयार होतं. त्यामुळे काही ठिकाणी दिवस कालावधी हा एवढा आहे आणि काही ठिकाणी थोडा आहे. ऍव्हरेज आपण 25 दिवस आणि काही तास असा पकडू शकतो, पण प्रत्यक्षात तो व्हेरिएबल आहे. म्हणजे जसं आपण उत्तरेकडे जातो किंवा दक्षिणेकडे जातो तसा तो जास्त.
ओके. पुढचा प्रश्न सीमा डोके यांनी विचारलाय, इज सन द ओनली स्टार दॅट वी सी ड्युरिंग द डे? हो, सध्या दिवसा दिसणारा एकमात्र तारा म्हणजे सूर्य आहे. अर्थात सगळे तारे त्यावेळेला आकाशात असतात, पण सूर्याच्या तेजस्वितेमुळे ते झाकले जातात. त्याचं कारण असं आहे, पृथ्वीला वातावरण आहे आणि ते बऱ्यापैकी समप्रमाणात आहे. त्यामुळे येणारा प्रकाश हा वातावरणामध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होऊन आपल्याला दिवसा सर्वत्र समप्रमाणात प्रकाश दिसत असतो. पृथ्वीला जर वातावरण नसतं तर हा प्रकाश असा त्याचं रिफ्रॅक्शन झालं नसतं, तो डिस्पर्स झाला नसता आणि मग आपल्याला दिवसा देखील तारे दिसले. तुम्ही चंद्रावरती गेलात तर चंद्रावरती तुम्हाला दिवसा पण आकाशातले तारे दिसू शकतात. एखादा तारा समजा मृत होत असला आणि तो प्रचंड तेजस्वी झाला तर तो दिवसा सूर्यासोबत दिसू शकतो आणि अशा घटना पूर्वी चीनी अभ्यासकांनी बघितलेल्या आहेत. ताऱ्याचा मृत्यू होताना त्याची दीप्ती खूप वाढते आणि त्यावेळेला तो दिवसा देखील दिसू शकतो. पण अपार्ट फ्रॉम दॅट दिवसा दिसणारा एकमात्र तारा हा सूर्य आहे. अजून आपल्याकडे 3-4 प्रश्न आहेत, मला असं वाटतं ते आपण घेऊयात. सिद्धी मांजरेकर यांनी विचारलेला प्रश्न आहे पुढचा. वाय सनसेट्स ऑन अर्थ अँड मार्स डिफर इन कलर? सनसेट ऑन अर्थ अँड मार्स हे कलर, सनचा कलर काय बदलत नाही. वातावरणामध्ये ज्या वेळेला जे काही घटक असतील त्याच्यावरनं कशा प्रकारे रिफ्रॅक्शन होत आहे याच्यावरती त्या ठिकाणच्या आकाशाचा रंग हा अवलंबून असतो. आपल्या वातावरणामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन आणि इतर घटक याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ज्यावेळेला सूर्यास्त किंवा सूर्योदय होत असेल त्यावेळेला त्या घटकात होणारं डिस्पर्शन हे वेगळं असतं, त्याचा रंग हा आकाशाचा वेगळा असतो. मंगळावरच्या वातावरणामध्ये प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड आणि इतर घटक जास्त आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने डिस्पर्शन आणि त्याची जी तरंगलांबी असेल ती वेगळी असते. मला असं वाटतं ते ॲटमॉस्फेरिक इफेक्ट आहे. एक्झॅक्ट डेटा आता माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी अचूकपणे ते काही सांगू शकत नाही, पण 100% इफेक्ट हा ॲटमॉस्फेरिक इफेक्टच आहे. सूर्याचा रंग काही बदलत नाहीये. आकाशातनं रिफ्रॅक्ट होणारा जो काही प्रकाश आहे त्यामुळे तो परिणाम आपल्याला दिसतो. पण माझ्याकडे अचूक डेटा नाहीये. मी तो पुढच्या व्याख्यानाच्या वेळेला तुम्हाला सांगेल की कोणत्या घटकामुळे कोणता रंग येतो हे मी आता माझ्या डोक्यात नाहीये. ओके. पुढचा प्रश्नही थोडासा रंगांशी संबंधितच आहे की पण आजच्या टॉपिकशी थोडा दूरचा आहे. व्हॉट इज द मेकॅनिझम बिहाइंड क्रिएशन ऑफ रेनबोज, स्पेक्ट्रम अँड सिक्वेन्स ऑफ कलर्स? मला तो वन्स अगेन हा जो इफेक्ट आहे तो आपल्या जे उच्च वातावरणात जे काही ढग असतील त्या ढगामध्ये ज्या वेळेला प्रकाश किरण येत असतं त्याला जर टोटल रिफ्लेक्शन होऊन त्याचं जे त्या ठिकाणी डिस्पर्शन होतं आणि त्या डिस्पर्शनमुळे आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. डिस्पर्शन तुझे आता मी मराठी शब्द विसरलो. अपवर्तन. डिस्पर्शनला मराठी शब्द विसरलो मी. मला वाटतं अपवर्तन हा शब्द आहे. अपवर्तन, हो. त्याच्यामुळे पांढऱ्या रंगाचं 7 रंगामध्ये आपल्याला डिस्पर्शन झालेलं आहे हे आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे ते विशिष्ट पद्धतीने होत असताना दिसतं. त्या ठिकाणी त्याचे क्लाउड पाहिजे, त्याचा साईज असा पाहिजे आणि त्याच्यावरती आधारित डिस्पर्शन आपल्याला दिसू शकतं, म्हणून ते दिसतं. आणि दुसरा भाग काय होता प्रश्नाचा विसरलो मी. स्पेक्ट्रम अँड सिक्वेन्स ऑफ द कलर. हा, सिक्वेन्स हा सेम. तरंगलांबी कशी प्रत्येक तरंगलांबीचं जे रिफ्रॅक्शन आहे ते वेगळं असतं आणि त्याप्रमाणे आणि तो सेमच सिक्वेन्स होतो नेहमी. रेड टू व्हायलेट हा सिक्वेन्स होतो. कसं पण तुम्ही कितीही करा, 7 रंगापासून सफेद प्रकाश बनलेला आहे. प्रिझम मध्ये जसं तो रंग आपण प्रकाश एंटर करतो आणि बाहेर 7 रंगामध्ये डिस्पर्शन होतं त्याचं एक्झॅक्टली सेम आकाशात होतं. प्रिझम नसून ते ढगामधले जे काही आपले मॉलिक्युल्स असतील, वॉटर मॉलिक्युल्स, त्याच्यामुळे ते होतं आणि ते आपल्याला दिसतं. पुढचा प्रश्न आहे तो वीणा यांनी विचारलाय. सूर्याच्या पृष्ठभागावर पृथ्वीच्या तुलनेत किती ग्रॅव्हिटी आहे? सूर्य हा अतिशय पृथ्वीचं वस्तुमान हे 10⁻24 आहे. सूर्याचं वस्तुमान हे 10⁻30 आहे. त्यामुळे वस्तुमान जेवढे जास्त तेवढी त्याची गुरुत्वाकर्षण हे जास्त असतं. पृथ्वीच्या पट्टीने माझ्या आठवणीप्रमाणे 318 पट का असं काहीतरी गुरुत्वाकर्षण सूर्याचं आहे. माझ्या टेबलमध्ये कुठेतरी असेल ते, आत्ता मला तो फिगर आठवत नाही, पण माझ्या आठवणीप्रमाणे 318 हा त्याची फिगर आहे.
आणि 318 पट आहे. म्हणजे आपण पृथ्वीवरती 1 किलोचा असू तर सूर्यावरती तेवढे 330 काय जे काही असेल ते. ओके. आता शेवटचे 2 प्रश्न राहिलेत, आपण ते घेऊयात. दुसरा पुढचा प्रश्न जो आहे तो आनंद काणे यांनी विचारलाय. फ्युजन एक्सपेरिमेंट्स युजिंग थोरियम हॅपनिंग इन इंडिया आर दे सेम ऑर डिफरंट कंपेअर्ड टू व्हॉट इज हॅपनिंग इन ITER? आयटर मधले फ्युजन एक्सपेरिमेंट हे सर्वत्र सेमच आहेत. आणि त्याच्यापासूनच सगळ्या आयटर मधले एक्सपेरिमेंट बऱ्यापैकी सेमच आहेत. आणि मुख्यत्वे कमी कमी म्हणजे लोअर ॲटॉमिक मास नंबरचे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यापासून फ्युजन करून आपल्याला निर्मिती करायची. हा सगळ्या आयटरचा IPR असो किंवा टोकामाक असो, आदित्य असो, फ्रेंच आयटर असो, जपनीज आयटर असो, मेकॅनिझम इज मोर ऑर लेस सेम. आणि methodology is also same. Now everybody is trying to do superconducting setup to make it compact. Unfortunately, रिसेंटली कोरियन लोकांनी जाहीर केलं की त्यांनी सक्सेसफुली कंटेनमेंट केलेलं आहे, कन्फाइनमेंट केलेलं आहे आणि इव्हेंच्युअली प्रोडक्शन करू शकतील असं रिसेंटली मला वाटतं एप्रिल का मे मध्ये कोरियन लोकांनी जाहीर केलंय. पण अपार्ट फ्रॉम दॅट देर इज नॉट मच, आय वुडंट से सक्सेस बट नॉट मच क्लॅरिटी की ते कधी उपलब्ध होईल. पण फ्रॉम माय अंडरस्टँडिंग या दशकाच्या अखेरपर्यंत आयटर कॉन्सेप्टमधून आपण डेफिनेटली निर्मितीला सुरुवात करू शकू. आणि मला वाटतं पुढच्या 20 वर्षामध्ये आयटर बेस्ड सेटअप या जगामध्ये स्टेबल झालेले असतील आणि आपण सेफ न्यूक्लिअर फ्युजन फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन नक्की करू शकू, जेणेकरून हार्मफुल रेडिएशन तयार करणारे फ्युजन रिएक्टर्स हे त्यावेळेला बाद होतील. ओके. आणि आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. तो गीता मोरेंनी विचारलाय. वन डे आवर सन विल डाय अँड व्हॉट विल बी दॅट इयर? भरपूर वर्ष, त्याला अजून 5 अब्ज वर्ष आहे आणि तेवढे वर्ष पृथ्वीवरती इयर मोजायला माणूस असेल की नाही हे आपल्याला सांगणं कठीण आहे. पण 5 अब्ज वर्षानंतर सूर्याचा मार्ग जो आहे तो मृत्यू पंथाला लागेल आणि एका विशिष्ट दिवशी सूर्याचा पृष्ठभाग हा त्याचं प्रसरण व्हायला लागेल, वाढायला लागेल आणि वाढत वाढत तो पृथ्वीच्या जवळ येईल. आणि सूर्याला आपण जे मी म्हणतो की आपण त्याच्यावरती हात लावू शकणार नाही, तर सूर्याला आपण लिटरली टच करू शकू. सूर्य आपल्या डोक्यावरती 1 फूट पर्यंत आलेला असेल आणि आपण सूर्याला हात लावू शकू. त्याच्यानंतर सूर्य हा पृथ्वीला गिळंकृत करून मंगळापर्यंत पुढे निघून जाईल. त्याच्यामुळे असा एक दिवस पृथ्वीच्या आयुष्यात नक्की येईल, त्यावेळेला सूर्याला आपण सूर्य आणि पृथ्वी हे एकमेकाला टच करतील आणि पृथ्वी पूर्णपणे सूर्यामध्ये विलीन होऊन जाईल. आता त्याला 5 अब्ज वर्ष वाट बघायला लागणार आहे. तेव्हा त्यावेळेला पृथ्वीवरती मोस्ट लाईकली ह्युमन रेस नसेल असं बाहेरला सगळेजण मानतात. आणि ज्या प्रकारे आपण आपल्या आसपासचा रास करतो त्यामुळे तेवढे वर्ष पण थांबायची गरज राहणार नाही. ॲस्ट्रोबॉयशी चर्चेवरून सुजाता मॅडम जास्त सांगतील, कदाचित पुढचे 1000 वर्षामध्ये आपण ऑलरेडी सगळं पृथ्वीवरील मनुष्य प्राण्याचा ऱ्हास झालेला असेल. अर्थात हे सगळे स्पेक्युलेशन आहे. ॲज ऑफ नाव 5 अब्ज वर्ष हे आपल्याला नक्कीच लागणार आहेत. ओके. सो आता आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेतलेली आहेत. अभय देशपांडे, परत एकदा तुम्हाला धन्यवाद व्याख्यानाबद्दल आणि श्रोत्यांच्या शंका निरसनाबद्दल. आणि सगळ्या श्रोत्यांनाही धन्यवाद की शेवटपर्यंत पेशन्स ठेवून थांबून व्याख्यानाला तुम्ही आलात आणि भरपूर प्रश्न विचारून आमचाही उत्साह वाढवलात याबद्दल. युजली मी माझ्या व्याख्यानाला हल्ली वेळ लावतो, कारण वर्गामध्ये व्याख्यान असताना समोर आमचे कार्यकर्ते मला घड्याळ दाखवायला सुरुवात करतात शेवटच्या बाकड्यावर बसून, सुजाता मॅडम आणि सगळेजण घड्याळ दाखवतात की आता वेळ संपली तुझी. आता ऑनलाईन मध्ये वेळ दाखवण्याची सोय नसल्यामुळे मला टायमर लावा लागतोय. मला असं मी बऱ्यापैकी वेळेत व्याख्यान संपलो आणि प्रश्नोत्तर खूपच चांगले रंगले. हे व्याख्यान मी खूप वेळा घेत नाही, त्याच्यामुळे काही कन्सेप्ट या माझ्या आणि मराठीतून तर फारच कमी वेळा मी घेतलेलं आहे. माझ्या स्लाइड शो मध्ये मी दोन्ही भाषांमध्ये टाकायचा प्रयत्न केलेला आहे. इव्हेंच्युअली माझे 2 व्याख्यानं मी देईल, एक म्हणजे पूर्णपणे इंग्रजी व्याख्यान आणि एक पूर्णपणे मराठी व्याख्यान. तुम्हा सर्वांना जे सोयीचं वाटेल त्याच्यातनं तुम्ही याचा अभ्यास करा. कधी कधी असं होतं की बऱ्याचशा कन्सेप्ट आपण इंग्रजीमध्ये अभ्यासलेले असतात आणि बोलताना मराठी बोलतो, त्यामुळे शक्यतो ते द्वैभाषिक करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
व्याख्यान वेबसाईटवरती मंगळवारपर्यंत PDF स्वरूपात मी टाकेल आणि तुम्ही ते डाउनलोड करा. काही पण शंका असतील तर तुम्ही मला एनी टाइम ईमेल करा किंवा पुढच्या वेळेपासून व्याख्यानाच्या सुरुवातीला जर तुम्ही लवकर आलात तर 15-1 मिनिटं मी, सुजाता मॅडम, मिलिंद सर आम्ही असतो. त्यामुळे तिथे आपण लाईव्ह चर्चा करून मागच्या वेळेच्या व्याख्यानातले प्रश्न उत्तर आपण हे करू शकतो. थोडं स्थिर स्थावर झालं की माझ्या डोक्यात आहे की एक सेशन असं असेल ज्यावेळेला तुम्ही बोलू शकाल, म्हणजे अनम्यूट करून बोलू शकाल, जेणेकरून जसं ललितच्या प्रश्नाला उत्तर देताना मी माझे व्ह्यू सांगितले, पण मला खात्री आहे ललितचे व्ह्यू त्याच्या विरुद्ध असतील आणि दुर्दैवाने त्याला व्ह्यूज त्याचे सांगता आले, त्यामुळे आमची चर्चा काही होऊ शकली. ती एकतर्फी चर्चा झालेली आहे, विच इज नॉट अ व्हेरी गुड साईन. त्यामुळे आपण एक सेशन असं करू ज्यावेळेला तुम्हाला बोलता येईल आणि मी बोलत असलेल्या गोष्टीमध्ये चूक असतील तर तुम्ही पॉइंट आउट करून सांगू शकाल. काही उत्तर मला देता आले नाही ते मला खात्री आहे की आपल्या श्रोत्यांमधून काही लोकांना इन्फॉर्मेशन असते. ते देखील युजली आपल्या व्याख्यानामध्ये हात वरती करून प्रत्यक्ष लाईव्ह व्याख्यानामध्ये शाळेमध्ये ज्या वर्ग असतो त्यावेळेला उभे राहून सांगतात की मला असं म्हणायचं आहे. तो चार्म ऑनलाईन व्याख्यानामध्ये राहत नाही. आपण एक सेशन इंटरॅक्टिव्ह लाईव्ह करूया, जेणेकरून आपल्याला सगळ्यांना एकमेकांना बघता देखील येईल आणि बोलता देखील येईल. ओव्हर टू यू सुजाता. माझ्या साईडने एवढं. तुम्ही व्याख्यान जरूर आपण 45 मिनिटं जास्त झालं तरी थांबला, त्यामुळे धन्यवाद. ओव्हर टू यू सुजाता फॉर फायनल कन्क्लुजन. थँक्यू. परत एकदा डॉक्टर अभय देशपांडे यांचे धन्यवाद आणि सर्व श्रोत्यांचे देखील. मिलिंद काळे यांचे देखील धन्यवाद अभय सरांना इंट्रोड्यूस करून दिल्याबद्दल. आणि आपले नेहमीचे जे उत्साही कार्यकर्ते आहेत, रेकॉर्डिंग, टेक्निकल सपोर्ट जो सगळा दिला जातो त्याचं काम बघणारे मुख्यत्वे करून समीर कदम इथे आहेत, त्यांना अनेक धन्यवाद. आणि अनुराग शेवडे, सुयोग देशमुख हे देखील आम्हाला कार्यक्रम अरेंज करण्यामध्ये अतिशय मदत करतात, त्यांना पण धन्यवाद. आणि आपण आता इथे थांबूयात आणि पुढच्या शनिवारी भेटतोच आहोत. पुढच्या शनिवारचा लेक्चरचा विषय काय आहे अभय? पुढच्या शनिवारी आपण आपली सूर्यमालेतील विविध घटक हा विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. 2 व्याख्याने सलग त्या विषयावरती. एक सूर्यमाला हा वेगळा आपण घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर सूर्यमालेतले कुजे ग्रह, भटके आणि इतर असे 2 भागात आपण सूर्यमालेला बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण ह्या विषयातनं बाहेर निघून निरीक्षणात्मक आणि इतर विषयांकडे वळणार आहोत. तो आता आपण इथे थांबूयात आणि सगळ्यांना परत एकदा धन्यवाद आणि शुभरात्री.